जवळपास आता लॉकडाऊन जे आपण कारण बऱ्याच वेळेला आपण पाहिलं होतं, बऱ्याचशा लोकांचा बिझनेस काही लोकांचा कमी पण झाला आणि काही लोकांसाठी लॉकडाऊनमध्ये अपॉर्च्युनिटीज पण क्रिएट झाल्या. काही लोकांनी स्मार्ट स्टार्टअप केला बिझनेस, काही लोकांनी टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली, तर काही लोकांनी त्याला रिझन बनवलं की सर आता लॉकडाऊन आहे, मी काय करू शकतो, मला काही करता येत नाही आहे किंवा मला बाहेर जाता येत नाही. तर काही लोकांसाठी तो काय झाला एक प्रॉब्लेम. पण आता मात्र त्यातून आपण बाहेर पडलोय. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की आपला फ्युचर प्रूफ प्लॅन आपला रेडी असायला पाहिजे. नाऊ स्टार्ट. आता सध्या बऱ्यापैकी लॉकडाऊन गव्हर्नमेंटने देखील अलाव केले की तुम्ही 40-50 लोक एकत्र येऊन किंवा जास्तीत जास्त 40-50 लोक तर एकत्र येऊन मीटिंग्स वगैरे ऑर्गनाईज करू शकता, प्लॅनिंग सुरू होऊ शकते. सो लॉकडाऊनमध्ये देखील बरीचशी लोक सर्वायवल झालेत. शॉकप्रूफ प्लॅन आहे आपला की कोणताही शॉक आपल्याला बसला नाही. या लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याचशा लोकांना अडचणी आल्या, पण इन DXN स्पेशली जो आपण सगळेजण DXN प्लॅटफॉर्ममध्ये आहोत, तर आपल्याला एक चांगला प्लॅन आहे जो शॉकप्रूफ प्लॅन आहे. याच्यामध्ये आपण सगळेजण सक्सेसफुल राहिलो आहोत. सगळ्या लीडरने एक चांगली कामगिरी केली, याबद्दल सर्वांचं अभिनंदन. यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिलं स्क्रीनवरती पाहतात द RVC कोर लीडर्स. जे RVC लीडरशिप सिस्टमचे जे कोर लीडर्स आहेत, नाना भंडारे, सहदेव पिसे, आबा क्षीरसागर, अविनाश सालुंखे, प्रशांत सालुंखे आणि त्यांच्या सर्व मिसेस. आज आपण सर्वांचं अभिनंदन करूयात की या लॉकडाऊनमध्ये अतिशय चांगला म्हणजे त्यांनी जबरदस्त चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये देखील चांगला बिझनेस खेचून आणल्याबद्दल. हे कोर लीडर्स आहेत. आणि यानंतर जे डायमंड्स आहेत ते सगळे RVC लीडर आणि RVC डायमंड्स आहेत. सो फ्रेंड्स, एक महत्त्वाचा पार्ट मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचा आणि ही आपण कधीही आपल्यासाठी ही गोष्ट विसरू शकत नाही. ती महत्वाची गोष्ट म्हणजे सब कुछ होने के बाद भी अगर हमारे पास स्वास्थ्य नहीं है तो कुछ भी नहीं है. यह समझ लीजिए इस लाइन को. सब कुछ है आपके पास लेकिन स्वास्थ्य नहीं है तो कुछ भी नहीं है. सब कुछ करेंगे और स्वास्थ्य अगर खो देंगे तो कुछ लाइफ में नहीं है. इसके लिए अगर ये कोरोना चला भी जा रहा है, लोगों को लग रहा है अभी जा रहा है, लेकिन फिर भी मैं कहूँगा इम्यूनिटी को बूस्ट करने के लिए दूसरा कोई विकल्प नहीं. वैक्सीनेशन इसका कोई रास्ता नहीं है. इसका एक ही रास्ता है, आप अपनी इम्यूनिटी को बरकरार रखिए. ज़्यादा से ज़्यादा प्रोडक्ट का सेवन करना शुरू रखिए. अपने साथ, अपने फैमिली के साथ, अपने बच्चों के साथ, सभी को अपने साथ, अपने परिवारजनों का ख्याल रखना है. और एक कोरोना का जो अभी लोगों के दिल में जो अभी डर बैठा हुआ है, उसको लेकर आप एक ज़बरदस्त इम्यूनिटी मार्केट को ओपन कर सकते हैं. तो मेन चीज़ है मैक्सिमम टू मैक्सिमम हम सभी लोग जिस प्रोडक्ट के साथ हैं उस प्रोडक्ट को ज़्यादा से ज़्यादा खुद सेवन करें और ज़्यादा से ज़्यादा लोगों को इसके बारे में अवेयर करते रहे, जागरूक करते रहे. एक सिंगल प्रोडक्ट भी किसी के लिए एक अच्छा स्टार्टअप बन सकता है. शुरुआत आप कोरोना से कर दीजिए और फिर किसी न किसी एक प्रोडक्ट के साथ इनकी क्लोजिंग कर दीजिए. फिर धीरे धीरे जब प्रोडक्ट मन के अंदर आ जाएगा, उनको लगेगा कि मुझे भी इस बिजनेस के अंदर या इस सिस्टम के अंदर कुछ करना चाहिए, मैं भी कुछ कर सकता हूँ. क्योंकि पहले तो मन में प्रोडक्ट आ जाएगा, फिर अपॉर्चुनिटी. तो ध्यान दीजिए, इसको बहुत इंपॉर्टेंट है. अब मैं सभी डिस्ट्रीब्यूटर जितने भी एक ज़बरदस्त काम कर रहे हैं, सभी जितने भी लीडर्स हैं, ऑल जितने एरिया से, जितने गांव से या शहर से लोग जुड़े हुए होंगे, शायद हो सकता है कि क्लोजिंग के कारण कुछ लोग कम भी आ जाएं, लेकिन जो भी आ गए उनका सबका वेलकम करते हुए सबसे पहले हमें वाई को बहुत पावरफुल तरीके से समझना है कि हमें क्यों करना है. डिजायर इज द बिगिनिंग ऑफ एनी, ऐसा बोला जाता है, डिजायर इज द बिगिनिंग ऑफ एनी ग्रेट अचीवमेंट. मन में जो अगर इच्छा है कि मुझे कुछ तो करना है और क्या करना है, अगर वो समझ में आ जाए तो यह आपकी सबसे बड़ी अचीवमेंट का एक अच्छा शुरुआत हो सकता है. और इसलिए मैंने वो टाइटल ही दे दिया है कि गुड बिगिनिंग इज़ द हाफ डन. यानी हमें पता होना चाहिए, मुझे प्लानिंग पता होनी चाहिए, मुझे टारगेट्स पता होने चाहिए, मुझे क्या करना है, क्यों करना है, कैसे करना है, कहाँ तक जाना है, ये सब कुछ हमारा एक मैप के अंदर आना चाहिए, हमारे माइंड मैप के अंदर आना चाहिए. और साथ ही साथ हम सभी लोगों को पॉजिटिव वाइब्स के साथ रहने, क्योंकि पॉजिटिव वाइब अट्रैक्ट द पॉजिटिव थिंक. ऐसा बोला जाता है कि हम निगेटिव वातावरण में, निगेटिव लोगों के साथ, निगेटिव सोच के लोगों के साथ रहेंगे तो हम भी निगेटिव बन जाएंगे, उनके जैसे बन जाते हैं. तो हमारा मेन चीज़ आता है पॉजिटिव वाइब्स. जहाँ पॉजिटिव सोच होती है, पॉजिटिव विचार दिए जाते हैं, सकारात्मक लोग रहते हैं, उनके साथ ज़्यादा रहना ये पॉजिटिव थिंग्स देता है. और इसलिए हम ये रेगुलर लगातार 10 बजे का जो वेबिनार आपके लिए लेते हैं, या आपके जीवन में एक पॉजिटिव का एक ज़बरदस्त वाइब्स लेकर आ सकता है, एक एनर्जी का सोर्स बन सकता है आपके लिए. तो ये डेली एजुकेशन प्रोग्राम 10 बजे का आपको ज़्यादा से ज़्यादा देखना चाहिए, कंटिन्यूसली लगातार देखना चाहिए. हर प्रोग्राम में आपको नया सीखने को मिलेगा और आप भी एक अच्छे स्पीकर ट्रेनर के रूप में बन भी सकते हैं. आप जिस पर ध्यान केंद्रित करते हैं उसी की वृद्धि होती है दोस्तों. आपका जिस पर ध्यान आता है, वॉट एवर यू गिव योर अटेंशन टू, इट ग्रोज. तो इसको लॉ ऑफ अट्रैक्शन से भी जोड़ा जाता है कि आकर्षण का सिद्धांत ये कहता है
कि हमें जो चीज़ चाहिए वो आपके पास आने के लिए तैयार है, बट हमें वो उसके ऊपर अट्रैक्शन के साथ हमें उसके ऊपर अटेंशन डालना पड़ता है। जिस भी चीज़ के ऊपर आपका चीज़ अगर ध्यान है, मुझे स्टेटस पाना है जल्दी, मुझे डायमंड बनना है, डायमंड बनना है, डायमंड बनना है, आप डायमंड बन जाओगे। आपका ध्यान होगा मुझे वैल्यूम चाहिए, 20,000 चाहिए, 50,000 चाहिए, 1 लाख पीवी वैल्यूम चाहिए, वो आपका आ जाएगा। जिस भी चीज़ पे आपका अटेंशन आ जाता है, आपका अट्रैक्शन आ जाता है, आपका ध्यान केंद्रित हो जाता है, उसकी वृद्धि होती है। आप अगर सोचेंगे मैं 1 तारीख को ये पीवी करूंगा करूंगा तो उतने सारे लोग कर देते, जिसका अटेंशन आता नहीं है, उसका फोकस ही नहीं रहता है, वो पहले से ही निगेटिव वाइब्स के अंदर रहेगा, नकारात्मक सोच में, तो उसको कितना भी बोलो वो करेगा भी नहीं। तो हमें इसके सबसे पहले ध्यान आता है मुझे इसको कैसे करना है, और सबसे इंपॉर्टेंट आता है उसके ऊपर हमारा ध्यान होना चाहिए। और मैं बार बार आपको ये लाइन दोहराता हूँ और आपके लिए एक टैग लाइन हमेशा बोल देता हूँ कि ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आपको आने वाले समय में करोड़पति बनाने वाली सबसे बड़ी इंडस्ट्री है। ये सबसे बड़ी यूनिवर्सिटी बनती जा रही है। सीखना है, सिखाना है और फिर आगे बढ़ना है। और इसके साथ सबसे पावरफुल चीज़ है वो एक टीम वर्क के साथ हम सभी लोग आगे बढ़ते हैं। तो टेक ओनरशिप ऑफ योर बिजनेस एंड योर लाइफ। हमें अपने जीवन की और अपने लाइफ की साथ अपने बिजनेस की भी हमें ओनरशिप लेनी है। ओनरशिप का मतलब क्या होता है मुझे बताइए जरा, कोई भी बता सकता है चैट बॉक्स में, थोड़ा सा इंटरेक्ट कर लगे। ओनरशिप का मतलब क्या होता है दोस्तों? व्हाट इज मीन बाय ओनरशिप? ओनरशिप का मतलब क्या है? टेक ओनरशिप ऑफ योर बिजनेस एंड योर लाइफ। ओनरशिप लेना हमारे बिजनेस की या अपने लाइफ की, खुद ओनरशिप लेना मतलब क्या है? टेक ओनरशिप का मतलब क्या है? कोई भी एक बता सकता है चैट बॉक्स में कि टेक ओनरशिप, ओनरशिप का मतलब जिम्मेदारी लेना। स्वप्निल जी, जवाबदारी, एक्स यस यस बराबर है, जवाबदारी लेना, जिम्मेदारी लेना, एग्जैक्टली। टेक ओनरशिप मतलब हमें हमारे लाइफ की और हमारे खुद के बिजनेस की हमें क्या लेनी पड़ती है? जिम्मेदारी लेनी। ये मेरा खुद का बिजनेस है, तो ये हमेशा एक लाइन बोलते हैं कि ये बिजनेस मेरे अपलाइन का नहीं है, ये बिजनेस किसी और का नहीं है, ये कंपनी डीएक्सएन का बिजनेस नहीं है, ये मेरा बिजनेस है। अगर मैं 500 लोगों को रिक्रूट करूँ या 1,000 लोगों का टीम बनाओ तो ये मेरा बिजनेस है, तो इसकी शुरुआत भी मेरे से होगी। तो जब अच्छी शुरुआत होती है तो उसका नतीजा भी बहुत अच्छा आता है। जब शुरुआत ही अच्छी हो जाती है तो अंत भी बहुत अच्छा आएगा। जिनको आवाज़ ठीक से नहीं आ रही हो अपने हेडफोन यूज़ करें या फिर हेडफोन अपने साथ वीडियो को ज़रूर ऑफ कर दीजिए। तो टेक ओनरशिप ऑफ योर बिजनेस दोस्तों, तो हमें ये बहुत इंपॉर्टेंट लाइन है। साथ ही साथ जीतने वाले सर अलग कुछ भी काम नहीं करते, हर काम को वो अलग तरीके से करते हैं। पीवी तो सब लोग बना रहे हैं, कुछ लोग 10 तारीख को बनाएंगे, कुछ लोग 15 तारीख को बनाएंगे, कुछ लोग 30 तारीख को भी बनाएंगे। तो सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट क्या है? हम सभी लोगों को जुड़कर 1 तारीख को पूरी दिन को सेलिब्रेट करना है। हम सभी को 1 तारीख को सेलिब्रेट करना है। इसीलिए एक लाइन बोला जाता है कि जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, लेकिन हर काम को वो अलग तरीके से करते हैं। 3,500 पीवी करना हो या जो भी 2,500 या 1,000 जो भी पीवी 1 तारीख को आप करोगे दोस्तों, वो 1 तारीख को करना। 3,500 पीवी अगर आप 1 तारीख को करते हो और वही 3,500 पीवी कुछ लोगों ने कल लास्ट तक किया है या फिर आज 5 बजे तक कुछ लोगों ने किया है, कौन सी चीज़ अच्छी है? कुछ लोग लास्ट के एंड में करते हैं और कुछ लोग 1 तारीख को करते हैं। तो मैं इसके लिए सबसे धन्यवाद दूंगा। 1 तारीख को नहीं, 1 तारीख को खुद का बिजनेस का जिम्मेदारी के साथ अपना वैल्यूम को जनरेट करना। ये बिजनेस दोस्तों, ये बिजनेस प्रोडक्ट सेलिंग का नहीं है दोस्तों। मैं आप सभी लोगों को कहूँगा ये बिजनेस आपका प्रोडक्ट बेचने का भी नहीं है। ये बिजनेस आपको बात करना है या बातें करना है, जो भी हम बोलते खाओ खिलाओ बताओ, ये बात की बात है। सर यह बिजनेस किसका है? आपको जो पैसा आता है वो कहाँ से आता है मुझे बताइए जरा। पैसा कहाँ से आएगा आपको? प्रोडक्ट बेचने से पैसा आएगा, टीम बनाने से पैसा आएगा? थोड़ा सा बोलिए मुझे, ये बिजनेस किसका है? ये तो मेरा ही है, बराबर है, लेकिन ये बिजनेस प्रोडक्ट सेलिंग का है, ये बिजनेस रिक्रूटमेंट का है, स्पॉन्सरशिप का है, नए नए लोगों को रिक्रूट करने का बिजनेस है, जोड़ने का बिजनेस है। ये बिजनेस किसका है? कोई भी इसका अच्छे से जवाब दे सकता है, बताइए मुझे क्या जवाब आता है, देखते हैं। यह बिजनेस किसका है? नए लोगों को जोड़ना है, न प्रोडक्ट बेचने का बिजनेस है, सर प्रोडक्ट सेलिंग का बिजनेस है, कौन सा बिजनेस है ये? फास्ट फास्ट फास्ट, ये बिजनेस किसका है जल्दी? 36 लोग सुन रहे हैं, उनके पास जवाब एक तो होना ही चाहिए इसका। ये बिजनेस क्या है? ये बिजनेस किसका है? प्रोडक्ट का है, प्लान शो करने का है। ये बिजनेस किसका है दोस्तों? किसी के पास जवाब नहीं है? इट्स माय बिजनेस, या ये आपका बिजनेस है, मेरा बिजनेस है, मान लिया हमारा बिजनेस है।
मेरा सवाल फिर से सुनिए। मैंने सवाल ये पूछा है आप लोगों को, ये बिजनेस प्रोडक्ट सेलिंग करने का। ऑल, ओके, ऑल ऑल ऑल, फिर से बताता हूँ आपको, एक लाइन मैं खुद लिख के देता हूँ, आप पढ़िए इसको। ये बिजनेस किसका है? पीवी, पीवी, इसको भूलना नहीं। ये बिजनेस पीवी से शुरू होता है और इसका इनकम भी पीवी पे ही बढ़ता है, इसका कैलकुलेशन भी पीवी पे ही होगा, आपका मेजरमेंट पीवी पे ही होगा, आपका बिजनेस का परफॉर्मेंस पीवी से ही आएगा। सब कुछ होने के बाद, वैसे बोलते सभी नदियां अगर बहती है तो लास्ट में समंदर में ही जाकर मिलती है। तो ये बिजनेस किसका है? पीवी, यानी पॉइंट वैल्यू। अगर मैं चाय पीता हूँ तो पीवी आता है, मैं साबुन इस्तेमाल करता हूँ पीवी आता है, मैं कुछ बिल जनरेट करता हूँ मेरा पीवी आता है। तो हमारा ध्यान किसके ऊपर होना चाहिए? मैक्सिमम टू मैक्सिमम इंक्रीज द पीवी रिपोर्ट। स्ट्रैटेजी लेकर आए, सिस्टम बनाए, टीम में कुछ आइडियाज बनाए, कुछ सेलिब्रेशंस बनाए, कुछ उसके लिए ज़बरदस्त काम करे और पीवी के ऊपर ध्यान दे। तो सबसे पहले अगर ये बिजनेस पीवी का है तो सबसे पहले अपना खुद का 1 तारीख, कल खत्म हो जाए, मतलब कल आज आज कल 1 तारीख, यानी आज रात को 12 बजे के बाद ही बिलिंग होनी चाहिए दोस्तों। यस, पीवी का बिजनेस है तो आज रात 12 बजने के तुरंत बाद आप अपने स्टॉकिस्ट के अंदर बिलिंग करना शुरू करना चाहिए, क्योंकि सुबह दे उठने के बाद आपको पता चलेगा कोई स्टेट का सेल 5 करोड़, कोई स्टेट का सेल 1 करोड़, ऐसा भी बन जाएगा। तो आने वाले समय में ये बहुत बड़ा बदलाव लेकर आ रहा है। डीएक्सएन का लीडरशिप सिस्टम के अंदर, आरबीसी लीडरशिप सिस्टम के अंदर, इंडिया के ऑल ओवर इंडिया लीडरशिप सिस्टम के अंदर, कंपनी के मैनेजमेंट सिस्टम के अंदर सभी लोगों का फोकस 1 तारीख पे आ गया है। किसके तारीख पे आ गया है? 1 तारीख को कोई भी ऑफर आ रही है 1 तारीख में पीवी करने पर आ रही है। यस, तो सबसे बड़ी बात मैं आपसे कहना चाहता हूं कि 1 तारीख को हमारा ध्यान बहुत इंपॉर्टेंट है। तो सभी का 1 तारीख को, यानी कितने बजे होना चाहिए? रात के 12 बजे कल 1 तारीख को, या सुबह मॉर्निंग में होना चाहिए? बताइए। आपका जो बिल है 1 तारीख का, सबसे पहले बिल कब जाना चाहिए ग्रुप में? रात के 12 बजे कल, कल दोपहर के बाद, कल 6 बजे के बाद रात को, या सोने के पहले कब जाना चाहिए? बताइए, जल्दी बताइए। आपका 3500 पीवी का बिल रात के 12 बजे, सोने के बाद कब जाना चाहिए लोगों के पास? ये बिल, इसको बोलते हैं इनवाइस। 1 तारीख का, 1 तारीख का इनवाइस सुबह 9 बजे 10 बजे शुरू हो जाना चाहिए दोस्तों। इसको रात से शुरू करने देना चाहिए। तो अभी आप मुझे अगर सुन रहे हैं और अगर आप अपने सपनों के प्रति सजग हैं और सच में ज़िंदगी में कुछ बड़ा बदलाव लाना चाहते हैं, अपने टीम के लिए कुछ बड़ी डिसीजन लेकर आगे बढ़ रहे हैं, कुछ बड़े ड्रीम आपके पास है और कुछ बड़ी प्लानिंग आपके हाथ में है, ये प्लानिंग बहुत इंपॉर्टेंट होती है और बहुत दूर की प्लानिंग होती है। तो इसका शुरुआत मात्र एक खड्डा खनने से होता है। दूर की प्लानिंग होती है लेकिन शुरुआत मात्र एक पिलर डालने से होता है। दूर की प्लानिंग होती है लेकिन हम फाउंडेशन से शुरुआत करते हैं। तो मैं बताना चाहूँगा, दूर की मतलब 10 साल की प्लानिंग। और हम सभी लोगों को एक ही लाइन बताते हैं कि आने वाले समय में हम पैसे को आकर्षित करें, ना कि गरीबों को। इसको बोला जाता है कि लॉ ऑफ अट्रैक्शन के अंदर कुछ लोग क्या बोलते हैं? मेरे पास पैसे नहीं है, मैं पीवी नहीं कर सकता, मेरे पास ये नहीं है, मैं ये नहीं कर सकता, मेरे पास वो नहीं है, मैं ये नहीं बता सकता, मेरे पास कुछ नहीं है, मैं बच्चों की फीस नहीं भर सकता, मैं ये नहीं कर सकता, मैं वो नहीं कर सकता। बार 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 ये बोलने से हम किसको अट्रैक्ट कर रहे? हम कर रहे गरीबों को अट्रैक्ट दोस्तों। इससे अच्छा है कि मैं क्या करूं जिससे मैं ये कर सकता हूं। देखो, सोच की बात है, पैसे को आकर्षित करे ना कि गरीबी को, दैट इज मोस्ट इंपॉर्टेंट। यानी मुझे अगर बिजनेस करना है, मुझे अगर पैसा बनाना है, तो मेरा बिजनेस शुरू होगा पीवी से, मेरा इनकम बढ़ेगा पीवी से, मेरा बोनस आएगा पीवी से, मेरा कैलकुलेशन बनेगा पीवी से। तो इसको हमें एक ही ध्यान देना है कि मुझे करना ही है तो शुरुआत 1 तारीख को सुबह मॉर्निंग में। तब जाके 10 साल का प्लानिंग आपके पास हो तो आपका भी घर या 5 स्टार होटल के जैसा बना सकते हैं। इसीलिए तो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में इतने बड़े अचीवमेंट लोग कर रहे हैं, कर सकते हैं आने वाले समय में। ऑलरेडी कई डायरेक्ट सेलर्स हैं जिनके खुद के आइलैंड भी हैं। तो 10 साल के अंदर अगर आपका सपना है कि हमका खुद का भी आइलैंड बनाया जा सकता है, तो शुरुआत आपके 50,000 इनकम से भी होगी, आपके आज के एक बिल से भी होगी, और 10,000 इनकम तक पहुंचने के बाद भी आप ये जो शॉप करेंगे उससे से भी ये स्टार्ट हो जाएगी। बहुत बड़ी बात है इसमें, क्योंकि ये सब कुछ हासिल किया जा सकता है अगर प्लानिंग हो तो। क्योंकि ये जो इमारत जो बंदा रहा है, वो जो फील्डिंग या पूरा फाउंडेशन डाल रहा है, इसको कितना स्टोरी बनाना है और फिर कितने दिन में बनाना है, किसके लिए क्या क्या खर्चा आएगा, क्या क्या इसके लिए मटेरियल लगेगा, इसका क्या प्लानिंग होगा, जो कंस्ट्रक्शन में, जैसे हमारे आभा क्षीरसागर तुरंत इस पिक्चर को देखने के बाद पता चलेगा। और ऐसे किसी भी पर्सन को देखो जो इस तरह का प्लानिंग करता है तो उसके पास पूरा रोड मैप होता है।
क्या करने से क्या होगा, उसको बोलते हैं प्रॉपर प्लानिंग का होना। और ये प्रॉपर प्लानिंग अगर दोस्तों है तो हम कुछ भी कर सकते हैं, कुछ भी कर सकते हैं मैं बोलूंगा। फिर हमारे ऊपर बड़ा सोचने के अलावा दूसरा कुछ नहीं सर, बड़ा सोच ही आपको बहुत बड़ा बना सकता है। बड़ी सोच का बड़ा जादू, द मैजिक ऑफ थिंकिंग बिग। आने वाले 10 साल में अपने खुद के प्राइवेट जेट भी हो सकते हैं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री के अंदर। क्योंकि आपको पता है आप 140 करोड़ लोगों की आबादी के देश में रहते हो, यहाँ पे इतना पावरफुल सिस्टम बन सकता है। अपने से शुरुआत कर कर आगे बढ़ना है दोस्तों। ये शुरुआत आपसे होगी। कम से कम इस तरह का लाइफस्टाइल जरूर बनाया जा सकता है अगर आपसे आज से प्लानिंग करते हैं तो। एक ज़बरदस्त लाइफस्टाइल, बंगलो दिख रहा है आपको एक बढ़िया से, एक बढ़िया फार्म दिख रहा है, फार्म हाउस हो सकता है अपने ना खुद का बंगलो, रिसोर्ट के जैसा घर बनाना, घर खुद का घर एक होटल या रिसोर्ट के जैसा बनाना, या फिर देखिए लग्जरियस कार, लग्जरियस गाड़ियाँ बन सकती है। आपके पास वो प्लानिंग होनी बहुत इंपॉर्टेंट है। और इसकी शुरुआत मैं बोलता हूँ आपके इस पहले बिल के साथ, टॉक टू पीपल, टॉक टू पीपल, टॉक टू पीपल, टॉक टू पीपल और टॉक टू पीपल, टीटीपी टीटीपी टीटीपी। और फिर टेक द बोनस, यानी क्या है, जब आपके पास वो 10,000 का स्टॉक अगर आपके पास मेंटेन रहना ही चाहिए, 1 तारीख को आप बिल बनाते हैं तभी जाके आप 1 तारीख से ही काम शुरू हो जाता है, कंफर्ट से बाहर निकल कर आगे बढ़ते हैं। देखिए बहुत इंपॉर्टेंट लाइन सामने है, यू हैव द रिसोर्स, यू हैव द नॉलेज, यू हैव द स्किल, यू हैव द एबिलिटी टू मेक अ डिफरन्स। देन म्हणजे तुम्ही मोठा बदलाव, आप बदलाव लाने के लिए आपके पास रिसोर्स है। यानी अभी हम जूम वेबिनार भी ले रहे हैं आपके लिए, तो आप यहाँ पे अपने 10 लोगों को भी इनवाइट कर सकते हैं, 50 लोगों को भी इनवाइट कर सकते हैं, और ये डेली एजुकेशन चल रहा है। तो यू हैव रिसोर्स, आपके पास नॉलेज आ रहा है, हाँ आपके पास प्रॉपर नॉलेज आ रहा है, हर प्रोडक्ट को, हर सिस्टम के बारे में, हर प्लान के बारे में, हर चीज़ के बारे में थोड़ी थोड़ी जानकारी डेली देती जा रही है, तो इससे आपका पावरफुल नॉलेज भी बढ़ता जाएगा। फिर आप इसके साथ स्किल को भी बढ़ा सकते हैं, यानी जब इसको प्रैक्टिस 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 ज़्यादा हैबिट डालोगे, एबिलिटी टू ग्रो, अगर आप ज़्यादा से ज़्यादा मार्केट में लोगों के साथ इसके बाद बात करना शुरू करोगे, आपका स्किल बढ़ता जाएगा। यू हैव टू, सब कुछ है आपके पास, डिफरेंस। देन हाउ टू चैलेंज यूर सेल्फ इन डीएक्स एंड व्हाट टू चैलेंज। अब चैलेंज क्या है और कैसे इस चैलेंज को फेस किया जा सकता है, और चैलेंज को कैसे ओवरकम किया जा सकता है, और बड़े से बड़े अचीवमेंट को लाना है तो क्या कर सकते हैं। अब देखिए सब कुछ होने के बाद अगर हम कुछ भी नहीं करते हैं तो फिर हम ही इसके जिम्मेदार हैं, हम ही फेल्यूर का कारण है। बाकी किसी तरफ उंगली दिखाने की कोई ज़रूरत नहीं है। पूरी तरीके से मैं जिम्मेदारी से आपको कहना चाहूँगा, सब कुछ होने के बाद अगर रिजल्ट नहीं आ रहा है तो इसका जिम्मेदार सिर्फ हम हैं। कुछ लोग कर सकते हैं और कुछ लोग नहीं कर रहे, इसका जिम्मेदार किसको मनाएंगे आप। कुछ लोग उसी जगह पे, यानी मैं बताना चाहूंगा उसी कारण से कुछ लोग रिकॉर्ड बनते हैं, रिकॉर्ड बनाते हैं। एक कमजोरी आ जाती है लाइफ में, और उस कमजोरी के कारण कुछ लोग रिकॉर्ड के ऊपर रिकॉर्ड बनाते जाते हैं, और कुछ लोग उसी कमजोरी के ऊपर अपने आप को तोड़ देते हैं दोस्तों। रीजन वही रहता है, पर्पस तो वही है, पर्पस तो वही है, लेकिन उस परिस्थिति के कारण कुछ लोग अपने आप को तोड़ देते हैं, लेकिन कुछ लोग उस परिस्थिति को भी गाड़ देने की पावर रखते हैं सर, परिस्थिति के ऊपर निकल कर आगे निकल जाते हैं। जैसे हम ईगल का उदाहरण देता थी, ईगल जितनी बारिश आ जाती है तो ईगल बारिश के और बादलों के ऊपर जाके छा जाता है, क्योंकि वो एक ऐसा पंछी होता है जो बादलों के ऊपर जा सकता है। तो ये बाकी जो पंछी उसको क्या बोलते हैं, उसको कुछ लेना देने नहीं, वो सीधा से सीधा बाहर चला जाएगा, ऊपर चला जाएगा। क्योंकि एक ही चीज़ आती है, हमारे पास जो एबिलिटी है हम इसको कैसे इस्तेमाल कर रहे हैं, और क्या इस्तेमाल कर रहे हैं, और कैसे आगे बढ़ सकते हैं। चैलेंज ये कि हमारे सामने है, हमारे पास एक सिस्टम फॉर सर्वाइवल होना ही चाहिए। और सिस्टम पर सर्वाइवल के लिए मैं कहूँगा अपना खुद का 20 लाइन ओपन करिए। आप लोग मुझे सुन रहे बराबर से, 20 लाइन ओपन करिए, मैं बार बार दोहराऊंगा इसको आपको, 20 लाइन फ्रंट में लेकर आना। क्योंकि देखिए 20 के 20 लोग नहीं, कुछ लोग कंज्यूमर ही रहेंगे, कुछ लोग एक भी प्रोडक्ट नहीं लेंगे, जीरो 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 जीरो, सब कुछ जीरो, सिर्फ आईडी बना दिया फ्री में। अब वो लगेगा उनको कि ये इंडस्ट्री ऐसा है कि हाँ इसमें कुछ नहीं करने से पैसा आएगा, ऐसे भी लोगों का कुछ सोच होता है सर, कुछ करने नहीं करने से कुछ नहीं आता, कुछ भी नहीं करने से कुछ भी नहीं आता। बहुत सारी मार्केटिंग में कुछ लोग बोलते हैं, जो स्कैम और पिरामिड्स होते हैं, स्पॉन्जी होते हैं, वहां पे बोला जाता है आपको कुछ नहीं करना है, सिर्फ इतना देना है, इतना लगाना है, इतना जोड़ना है, इतना आएगा। सिर्फ एक ही बार होगा, वो कुछ नहीं करना है, घर में बैठ जाओ आपको पैसा मिलेगा। बोलना बॉस कुछ तो गड़बड़ है, ऐसा होगा तो आने वाले समय में बहुत बड़ी प्रॉब्लम बन सकती है।
कुछ नहीं करेंगे तो पैसा कैसे आएगा? कुछ तो करना ही पड़ेगा। टीम ग्रो करना है, टीम डेवलप करना है, इसके लिए बहुत इंपॉर्टेंट बातें आती है। और यहाँ पे मैं सर आपको कहना चाहूँगा, अपने टीम के अंदर एक अच्छा सिस्टम फॉर सर्वाइवल लेकर आना। तो क्या लोग आप लोग तैयार है 20 का फ्रंट ओपन करने के लिए? तुरंत मुझे बता देना है। मुझे पता है बहुत सारे मेरे डायमंड से कई लोगों का 20 का स्ट्रक्चर है, लेकिन कई डायमंड ऐसे भी कि उनका 7-8 लोग भी फ्रंट में नहीं है। तो मैं ये जरूर आपको कहूंगा, जिसका 20 का फ्रंट है उसका 6 लाइन अच्छे से काम करेगा। ये पूरी तरीके से लीडरशिप सिस्टम की बातें 15 साल की निचोड़ के बाद, 15 साल के एक्सपीरियंस के बाद एक फुल प्रूफ सिस्टम और फुल प्रूफ प्लान के साथ आपसे बात कर रहा हूं। 20 लोग डालने से आपका कुछ भी नुकसान नहीं होगा। मैं सवाल आपको पूछना चाहता हूं, आपको स्टेटस चाहिए सिर्फ या पैसा चाहिए? क्या चाहिए आप बताओ मुझे। स्टेटस चाहिए कि पैसा चाहिए, इनकम चाहिए या सिर्फ पिन चाहिए? चैट बॉक्स में तुरंत लिखना, पिन चाहिए या पैसा चाहिए? इनकम, वेरी गुड चोपड़े मैम। और किसको क्या चाहिए? पिन चाहिए कि पैसा? पैसा चाहिए। बोनस चाहिए कि पिन चाहिए? पिन को लेके क्या करोगे सर? बोनस शो करना है। तो 20 लाइन से भी 20 इनकम आएगा। 20 लाइन से डिराइव्ड इनकम बोला जाता है इसको। बोनस समृद्धि बोलती बोनस चाहिए तो इनकम चाहिए, यस इनकम चाहिए। तो 20 लाइन में 1,000 भी आ जाएगा इनकम तो भी आपका 20,000 हो सकता है। लेकिन मेरा अनुभव बताता है 20 के 20 लाइन कभी भी एक्टिव नहीं रहेंगे, नहीं रहेंगे और नहीं रहेंगे। उसमें से 6 या 7 लाइन एक्टिव रहेंगे, या फिर 4 भी रहेगी एक्टिव। हाँ 4 भी रहेगी एक्टिव, लेकिन कम से कम हमें 6 परफॉर्मेंस लाइन उसके ऊपर ध्यान देना है। क्या आप मेरी बात से सहमत है? आपको समझ में आ रहा है मेरी बात? तो इसके ऊपर आप सब लोग काम करने के लिए तैयार हैं? 20 का फ्रंट ओपन करना है, आज से करना है, अभी से करना है, कल से नहीं, अभी से करना है। अभी देखना है मेरा फ्रंट कितना है। ई वर्ल्ड में जाओ, देखो, चेक करो कितना फ्रंट है। और सिस्टम फॉर सर्वाइवल आपको एक ही चीज ध्यान देनी है, 20 का मेरा मजबूत फ्रंट होना चाहिए। स्ट्रक्चर पावरफुल बनाने के लिए आपकी पहली शुरुआत। फिर आता है सिस्टम फॉर डेवलपमेंट। अब सिस्टम फॉर सर्वाइवल में 20 का फ्रंट जरूर बनाओ। और दूसरा, लोग बिजनेस में बाहर क्यों चले जाते हैं दोस्तों? इसका पहला कारण है, कुछ लोगों के पास खुद का प्रॉस्पेक्ट लिस्ट नहीं। तो प्रॉस्पेक्ट नहीं रहते, तो प्रॉस्पेक्ट नहीं होने के कारण किसको बताओ, किसको बोलूं, ऐसा बोलकर लोग निकल कर जाते। किसको बात करना है समझ में नहीं आता है। इसके लिए आपके पास हमेशा मैं बताऊंगा, आपके पास एक पावरफुल प्रॉस्पेक्ट लिस्ट जरूर बनाइए और जरूर बनाइए दोस्तों। प्रॉस्पेक्ट लिस्ट का होना अनिवार्य है। 500 या 1000 लोगों की लिस्ट बनाइए। द एन आवर ऑफ द पावर, पूरे दुनिया के डायरेक्ट सेलर, पूरे दुनिया के डायरेक्ट सेलिंग के मास्टर ऑफ माइंड ट्रेनर्स इस प्रॉस्पेक्ट लिस्ट पर कई सारे वीडियो बना चुके हैं और डीएक्स ने भी कई पावरफुल ट्रेनिंग आपको दी है। बनाइए, इसके ऊपर इंप्लीमेंट करिए। मैं प्रॉस्पेक्ट लिस्ट की पूरी बात आपको नहीं बताऊंगा, लेकिन सिर्फ आपको याद दिलाऊंगा। क्या आपने प्रॉस्पेक्ट लिस्ट बनाई है तो उसको आप बढ़ाने की कोशिश करिए, और नहीं बनाई है तो शुरू कर दीजिए, अभी से शुरू कर दीजिए। यही कारण है जिसके पास प्रॉस्पेक्ट ही नहीं रहते हैं वो किससे बात करूं, इससे कारण वो अनकॉन्फिडेंस हो जाता है, हतोत्साहित हो जाता है और धीरे धीरे निकल कर बाहर चला जाता है। व्हाट इज द वन ऑफ द प्राइम रीजन टू पीपल क्वाइट इन नेटवर्क मार्केटिंग? मेन चीज है 20 का फ्रंट बन रहा है, प्रॉस्पेक्ट लिस्ट भी है, तो एक और चीज आती है लोग बिजनेस से बाहर जाने का। वो आपका 2 चीजें आएगा तो एक्चुअली पढ़ा जाएगा। और इसका सबसे पावरफुल रीजन है कैश फ्लो बिजनेस, कैश फ्लो ऑफ योर बिजनेस। कोई भी, मैं नेटवर्क मार्केटिंग या डायरेक्ट सेलिंग की बात नहीं कर रहा हूँ, किसी भी व्यवसाय में, किसी भी बिजनेस में, वो फिर डायरेक्ट सेलिंग हो ट्रेडिशनल हो, वहां पे अगर कैश फ्लो आ रहा है दोस्तों, कैश फ्लो, तो वहां पे आदमी टिकता है, उसको बोलते हैं जिंदा रहता है उस बिजनेस के अंदर। लेकिन कैश फ्लो नहीं आ रहा है तो उस बिजनेस को बंद कर सकता है। तो हमारा ध्यान देना चाहिए, हम लीडर हैं, हम लोग अच्छी तरीके से इसको सुन रहे हैं, इसका लीडरशिप मीट। तो मैं आपको ज़रूर कहना चाहूँगा कि कैश फ्लो कहाँ से आएगा? कैश फ्लो आएगा प्रोडक्ट की रिटेलिंग से, कैश फ्लो आएगा प्रोडक्ट की रिटेलिंग से। कैश फ्लो आएगा आपके पास कम से कम 10,000, 20,000, 25,000 या 50,000, या फिर स्टॉकिस्ट बनकर 75,000 या लाख रुपए का स्टॉक आपके पास है, उसके पास कैश फ्लो रहता है। कैश फ्लो का मतलब क्या होता है? पहला आता है रेवेन्यू ऑफ योर सेल्स, रेवेन्यू ऑफ योर सेल्स। तो आपके पास कितना इन्वेंट्री है, मेन चीज बता रहा हूँ, इन्वेंट्री। फिर उसके बाद आपके हैंड, मतलब अपने हाथ में कितना पैसा रहता है हैंड में, और फिर उसमें से खर्चा होकर कितना निकल कर जाता है। खर्चा मतलब क्या है? प्रोडक्ट की सेल्स की आपने। अगर मेरी मोबाइल की शॉप है
तो मेरे पास कैश फ्लो का मतलब क्या है, मेरे पास कम से कम ऐसे मोबाइल के पीस अगर मेरे पास 100 पीस हैं या 500 पीस है, अलग अलग कंपनी के, एक कंपनी के 50, ऐसे अलग अलग कंपनी के मेरे पास 10 कंपनी के 500 पीस है, जिसको मैं बोलूंगा कैश फ्लो। अब क्या होगा, जो भी बेचा जाएगा उसमें से क्या होगा, प्रॉफिट मेरा बाजू में निकल, वो मेरा हैंड में आ जाएगा, और जो बीच का जो मार्जिन है वो प्रोडक्ट की इन्वेंट्री और आउटरी में चला जाएगा। कैश फ्लो का मतलब होता है आपके हाथ में भी पैसा रहना और आपके बिजनेस में ये चलते रहना, ये साइकिल रिसाइकल चलते रहना। और इसके लिए मेन चीज़ आती है, आपके पास खुद का डिस्ट्रीब्यूशन सेंटर होना ही चाहिए। आप लोग सहमत हैं? डिस्ट्रीब्यूशन सेंटर का मतलब है मैं जिस भी गांव में, शहर में, गली में, मोहल्ले में, सोसाइटी में, कहीं पे भी बिजनेस कर रहा हूँ दोस्तों, तो मेरे पास कम से कम 10, 20, 25 हज़ार का स्टॉक होना चाहिए। कंपनी ने आपके लिए जबरदस्त पावरफुल आईओसी स्टार्टअप करके दी है। किसी भी डायरेक्ट सेलिंग कंपनी के किसी भी मार्केटिंग प्लान को तोड़ देने की क्षमता उस आईओसी प्लान के अंदर है। लेकिन हम पॉजिटिव सोचकर अगर आगे बढ़े, हर व्यक्ति को अच्छे से समझाएं कि ये शॉपी खुद का व्यवसाय, खुद का डिस्ट्रीब्यूशन सेंटर बनाओ, तो ज़बरदस्त शुरुआत बन सकती है। तो कैश फ्लो का मतलब ये होता है कम से कम 20-25 हज़ार का स्टॉक आपके पास होना चाहिए। 3,500 पीवी, एक बार ना, एक बार आपको 20 हज़ार का प्रोडक्ट लेंगे तो मुझे एक लाइन ज़रूर याद आती है, ये 20 हज़ार आपके पास फ्लो रहेगा। फ्लो का मतलब क्या है, वो खर्चा करके ख़त्म नहीं करना दोस्तों, इसको जीरो मत करना। कुछ लोगों को लगता है अच्छा ठीक है मैंने आईओ से लिया 20 हज़ार का लिया, अब जल्दी से जल्दी इसको खत्म करके फिनिश कर देता हूँ। फिनिश नहीं करना है, वैनिश थोड़ी करना है आपने दोस्तों। आपके पास कैश फ्लो का मतलब है वो प्रोडक्ट आपके पास रोलिंग के अंदर रहना, रोलिंग में रहना। मैंने एक चाय लिया तो मैं चाय का पैसा वहाँ पे डालूंगा और फिर 20 हज़ार मेंटेन करूंगा। मेरे पास 10 हज़ार का कैश फ्लो है तो मेरे पास 10 हज़ार का कैश फ्लो आता है, तो मैं 10 हज़ार का स्टॉक रखूंगा, जो भी बेचा जाएगा फिर से रिफिल करूंगा, उसमें से एमआरपीडीपी अगर जो आता है वो मेरा जेब में आ जाएगा, पीवी जो आएगा वो मेरा बोनस में आ जाएगा, दोनों तरफ से पैसा आएगा। लेकिन फ्लो होना बहुत इंपॉर्टेंट है। मेरी बात से आप समझ रहे, मेरी बात से सहमत है? बताइए तुरंत, फास्ट फास्ट फास्ट। कैश फ्लो का होना बहुत इंपॉर्टेंट है, बताइए। मेरे पास 10 हज़ार का स्टॉक रहेगा तो 10 हज़ार का कैश फ्लो है। मेरे पास अगर 20 हज़ार का स्टॉक है तो मेरे पास 20 हज़ार का कैश फ्लो है। मेरे पास अगर 50 हज़ार का स्टॉक है तो मेरे पास 50 हज़ार का कैश फ्लो है। और जिस बिजनेस में कैश फ्लो होता है वही बिजनेस ग्रो होता है। ये डायरेक्ट सेलिंग ही नहीं, किसी भी व्यवसाय के लिए ये फंडामेंटल राइट है। किसी भी, मैंने तो एक मोबाइल का उदाहरण आपको स्मार्टफोन का दिया, जो दुकान डालता है जाके उसको पूछो। तो क्या मैं तैयार हूँ इसकी तैयारी से? क्या मैं मिलीनियर बनने की पूरी प्रभावना, पूरी संभावना है और पूरी मैं प्राइस पे करने के लिए तैयार हूँ? तो दोस्तों तैयार रहना ही पड़ेगा, अलावा कोई दूसरा रास्ता ही नहीं है। बच्चों को एडमिशन देनी है यार, मेरे छोटी बच्ची को मुझे अगर एलकेजी में डालना है तो 30, 40, 50 हज़ार खर्चा आता है पूना में। 40-40 हज़ार रुपये उसका डोनेशन फी देना पड़ता है एक एक स्कूल में। इंटरनेशनल स्कूल भी आ चुके हैं, बहुत बड़े बड़े, अभी बहुत बड़े बड़े स्कूल्स बन चुके हैं। 1.5-1.5 लाख, 2-2 लाख एक बच्चे का फी लिया जाता है। पता नहीं वो बच्चा आगे जाके कितना ग्रो कर पाएगा। हमारा जिम्मेदारी एज अ पेरेंट, हम क्या करेंगे, बच्चों को पूरा 100% देने की कोशिश करेंगे। लेकिन ना जाने वो बच्चा जाके कुछ भी नहीं कर पाए, ना नौकरी, ना जॉब, ना कुछ भी। जैसे हम भी कुछ किए थे लेकिन अभी कर रहे डायरेक्ट सेलिंग। कुछ डॉक्टर्स भी है वो भी डायरेक्ट सेलिंग में आ गए हैं। तो मैं बताना चाहूँगा इतना खर्चा होने के बाद भी अगर डायरेक्ट सेलिंग करनी है तो अभी से मेंटेलिटी बनाओ ना। अभी से मेंटेलिटी बनाओ कि चलिए यार ये बढ़ता रहे तो बरो ज़बरदस्त बता रहे हैं हमारे पास इतना तो स्टॉक होना ही चाहिए। मैं अगर मेरे पास 10 डब्बा चाय का रखता हूँ और फिर मैं अलग अलग पैम्पलेट ब्रोशर आइडियाज़ लगाना शुरू करता हूँ तो 10 हज़ार चाय निकल कर जाएगा। आपके लिए ट्रेनिंग का कोई आपको चिंता नहीं करनी, उसके लिए मैं पूरा अपना ब्लड देने के लिए आपको तैयार हूँ। हर रात को 10 बजे मेरा खून निकल कर जा रहेगा, नो प्रॉब्लम। आपको सुनना है, जानकारी लेना है, एजुकेशन लेना है, टीम को भी देना है, लेकिन इसकी चिंता आपको नहीं करनी है। जो भी आपके पास प्रोडक्ट है आपको नॉलेज मिलेगा, इंफॉर्मेशन मिलेगा, ट्रेनिंग्स मिलेगा, बेचने की कला मिलेगी, सब कुछ मिलेगा। आपको बरकरार रहते रहेंगे ट्रेनिंग के साथ, तो पावरफुल होगा। और फिर आपके पास कंज्यूमर लिस्ट का होना, मतलब आपने एक को चाय दिया, एक को साबुन दिया, एक को पेट दिया, तो आपके पास 20 कंज्यूमर होना। मैं रिपीट करता हूँ, 20 का फ्रंट बनाइए और 20 कंज्यूमर बनाइए। ये सिंपल सी टेक्निक है। आने वाले 2 महीना लगे, किसी के लिए 3 महीने लगे, 20 का फ्रंट और उसमें से कम 20 कंज्यूमर, क्योंकि सभी कंज्यूमर बिजनेस पार्टनर नहीं बनते। सभी कंज्यूमर बिजनेस पार्टनर नहीं बनते और सभी बिजनेस पार्टनर आगे जाके लीडर नहीं बनते। बात से सहमत है आप मेरे? सभी कंज्यूमर्स बिजनेस पार्टनर नहीं बनते, वो कंज्यूमर ही रहेंगे, वो बोलेंगे बहुत ज़बरदस्त प्रोडक्ट है,
मैंने पहली बार ऐसा कॉफ़ी पिया है जिसके अंदर कुछ नहीं डालना है, दूध भी है, शक्कर भी है, सब कुछ है। मैंने पहली बार ऐसा शरबत पिया है जिसके अंदर कुछ नहीं डालना है, सिर्फ पानी में घोल बनाओ पियो। मैंने पहली बार ऐसा एक स्पाइस टी पिया है। मैंने पहली बार गैनोडर्मा सुना है। तो कुछ लोग कंज्यूमर रहेंगे दोस्तों, तो कंज्यूमर को कंज्यूमर ही रहने दो, वो आपका कैश फ्लो के अंदर आ जाएगा। उसको हम बोलते हैं कैश फ्लो का अंदर आपका रिटेल मार्जिन के साथ आपका मेन इंग्रेडिएंट इनकम बन जाएगा। 25% आता है ना, तो अच्छा इनकम आता है। 1 लाख का सेल हो जाएगा तो 25,000 कमाओगे, तो ये आपका कैश फ्लो के अंदर आ जाएगा। इसको बोलते हैं हम रिटेल। लेकिन साथ ही साथ सभी बिजनेस पार्टनर भी आपका लीडर नहीं बनता, तो उसमें आपको, इसीलिए मैं बोल रहा हूँ 20 फ्रंट में लगाकर 6 पे पावरफुल ताकत लगाइए। और ये तो एक एग्जाम्पल आपके लिए है, और ये एग्जाम्पल बहुत ही सटीक एग्जाम्पल है कि कोई भी फार्मर से जाकर पूछो, किसी भी दुकानदार से जाकर पूछो, वो सीड लगाता है या नहीं। अगर मुझे कोई भी फार्मर सीड नहीं लगाने से भी उसको अगर खेती आ जाती है तो मुझे बताइए, मैं भी कल से सीड बंद कर दूंगा। कोई भी ऐसा एक फार्मर लेकर आइए जो बिना सीड का खेती लेता है, फसल लेता है, हम बोलते हैं खेती करता है बिना सीड लगाकर, और फसल भी होती है और उसको फायदा भी होता है, और वो लास्ट में बोलते हैं मैंने कुछ सीड लगाई ही नहीं। ऐसा नहीं होगा, कभी नहीं होगा। बीज लगाएंगे तो उस बीज को कितने फल आ जाएंगे, और उस फल कहाँ कहाँ पर लग जाएंगे, उसका कोई किसी को भी कैलकुलेशन नहीं है, वो अनलिमिटेड जा सकता है। मेरे पास अच्छा बीज है, मैंने एक चाय लेकर गांव में शुरू किया, चाय से शुरुआत हुआ मेरा बिजनेस, तो एक चाय से मैंने एक आदमी को चाय की हेल्प की, तो उससे मेरा शायद एक आदमी का माइंड सेट बदल गया, तो 1,000 1 लाख लोगों का माइंड सेट बदल सकता है। अब देन सिस्टम फॉर सर्वाइवल के बाद आता है, पहले सर्वाइवल। सबको सर्वाइवल समझ में आया क्या, बताइए तुरंत। थोड़ा समय लगेगा सर्वाइवल होने के लिए, लेकिन तुरंत समझ में आया कि नहीं, बताइए। मुझे बताइए चैट बॉक्स में मेरी लाइन या जो भी मैं बता रहा हूँ, जो भी मैं यहाँ से आपको मैसेज देना चाहता हूँ, वो आपके पास पहुँच रहा है या नहीं। सब लोग लिखना चाहिए। रेखा व्यास, अंगराज चोपड़े जी, शीतल मैम, ओके। और कौन कौन है, तुरंत मोबाइल में थोड़ा सा ध्यान दीजिए, नो प्रॉब्लम। 2 बातें मैंने बताई है इंपॉर्टेंट। रणपी से मैम, संगीता लाखे, बताइए बताइए, फास्ट 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 फास्ट। अरे यार 40 लोग सुन रहे हैं तो 40 का 40 कमेंट आना चाहिए, उसको बोलते सीरियसनेस, उसको बोलते सीरियसली देखना, सीरियसली सुनना। ऐसा नहीं कि मोबाइल लगा दिया ऐसा साइड में और बेड बेड पे ऐसे लेटे हुए सुन रहे, सॉरी सर, ऐसा मत करिए। हम भी खाना कभी कभी ये मीटिंग खत्म करने के बाद खाते यार, हम सीरियस है। आपको बताना चाहूँगा, कभी कभी हम भी ये मीटिंग पूरी होने के बाद, रात के 11 बजने के बाद, 11:15 बजे मैं खाना खाने बैठ जाता हूँ। यस, रियली, थैंक यू ऑल ऑफ यू, थैंक यू। तो चलो सिस्टम फॉर डेवलपमेंट के अंदर क्या करना है हमें। सिस्टम फॉर डेवलपमेंट में मैंने बताया है आपको जाना है 50,000 इनकम की तरफ, ये डेवलपमेंट है आपका। 3 महीना लगो, 6 महीने लगो, 1 साल लगो, नो प्रॉब्लम, वो आपका फिगर है, वो आपका कैलकुलेशन है। कम से कम 50,000 कमाना है तो चाय, साबुन, पेस्ट, फेस वॉश, लोशन, पाउडर, इसके लिए डेली का डेली खुद का प्लान शो करना। शुद्ध प्लान एंड शुद्ध प्लान। सिस्टम में एक ही बात आती है जहां से आपके साथ लोग भी जुड़ते जाएंगे, एक तो प्रोडक्ट का मजबूत होना, और दूसरा आपका एसटीपी का बताना। आप कैसे एसटीपी दे रहे हो, क्या आपका पंदा, क्या आपका प्रोस्पेक्ट प्लान देखकर ज्वाइन होता है। मुझे बता सकते हैं कुछ लोग अपना खुद का एक्सपीरियंस शेयर कर सकते हैं कि हाँ सर, प्लान देखकर मैं कुछ लोगों को जोड़ी कर रहा हूँ। कुछ लोग ज्ञानोडर्मा देखकर जोड़ी हो रहे, तो वो प्रोडक्ट के साथ कनेक्टेड हो गए, लेकिन प्लान के साथ कनेक्टेड हो गए। ऐसे भी मुझे अपने लोग चाहिए टीम के अंदर, और वो तब निकल कर आएंगे जब ये मेरी टीम एसटीपी के लिए मास्टर बनेगी, जब ये मेरी टीम एसटीपी देने में अच्छी बन जाएगी। एसटीपी यानी शुद्ध प्लान, अच्छा प्लान देने में तैयार हो जाएगी, तब ये पावरफुल और अच्छा बन जाएगा। और लोग धीरे धीरे सिर्फ प्लान देखकर, अरे बहुत ज़बरदस्त बताया सर आपने आज, चाय, साबुन, पेस्ट, फेस वॉश, लोशन, पाउडर, ये तो मैं हमेशा इस्तेमाल करता था, अब मुझे 250 घर में इसके चेंज करना है, मेरा 50,000 आना शुरू हो जाएगा। तो 250 थोड़ी अकेले को करना है, आप अपनी टीम के साथ सेट करके करिए। मुझे टारगेट दिमाग में ही रखना है, चाय, साबुन, पेस्ट, फेस वॉश, लोशन, पाउडर के साथ रिक्रूटमेंट, और फिर मेरा 250 लोगों का टारगेट। कर सकते कि नहीं कर सकते। A plan is nothing without action. प्लान इज नथिंग विदाउट एक्शन। प्लान है और एक्शन होना बहुत इंपॉर्टेंट है। 2 चीजें देखिए, एक साइड में प्लान आता है, दूसरी साइड में पूरी एक्शन आ जाती है। यस, अब प्रॉस्पेक्ट लिस्ट भी बन गया, अब आपका कंज्यूमर लिस्ट भी रेडी है। वही कंज्यूमर लिस्ट आपका प्लान के अंदर भी आ सकता है। रिपीट कस्टमर को सवाल पूछ सकते हैं, सर ये साबुन, चाय, पेस्ट इस्तेमाल करने से कई लोग 50,000, 1 लाख, 5 लाख कमा रहे हैं,
तो क्या आप अपने जीवन में एक्स्ट्रा इनकम के लिए रेडी हैं? एडिशनल इनकम के लिए चाहिए। अभी लोगों को, सभी लोगों को ये रियलाइज हो चुका है कि एडिशनल इनकम चाहिए, मतलब चाहिए। तो प्लान विदाउट एक्शन कुछ भी नहीं है सर। प्लान भी है तो साथ ही साथ एक्शन बहुत इंपॉर्टेंट है। ड्रीम डोंट वर्क अनलेस यू डू। सपना तब तक काम नहीं करेगा जब तक हम उसके ऊपर काम नहीं करेंगे। देखिए बहुत जबरदस्त लाइन है, इसको आपको ध्यान में रखना है। सपना तब तक पूरा नहीं होगा या सपने पर काम तब तक नहीं किया जा सकता जब तक आप खुद उसके ऊपर काम नहीं करोगे। दोनों एक दूसरे के ऊपर डिपेंड है दोस्तों। नो सक्सेस विदाउट हार्ड वर्क। जो भी बंदा आज अगर क्राउन भी बन जाता है, क्राउन एम्बेसडर बन जाता है, पे द प्राइज फॉर सक्सेस। अरे सर 15 सेकंड की परफॉर्मेंस के लिए 15 साल का, 15 सेकंड की परफॉर्मेंस के लिए जो ओलंपिक में जाते हैं, जो रिकॉर्ड के ऊपर रिकॉर्ड बनाते हैं, उस 15 सेकंड की परफॉर्मेंस के लिए 15 साल की प्रैक्टिस करते हैं। और परफॉर्म कितना समय का है? सिर्फ 15 सेकंड का। और समय कितना लगाया उसके लिए? प्रैक्टिस कितने साल की है? 15 ईयर्स। हार्ड वर्क। पे द प्राइज फॉर सक्सेस। पे द प्राइज। कीमत अदा करनी ही पड़ेगी। जब तक आप कीमत अदा नहीं करेंगे कुछ नहीं होगा। वर्क हार्ड, ड्रीम बिग, नेवर एवर गिव अप। वर्क हार्ड, ड्रीम बिग, नेवर एवर गिव अप। मतलब मुझे वर्क हार्ड, हार्ड वर्क करना ही है। जो जो बताया जा रहा है मुझे करना ही है। ड्रीम बिग, सपना बड़ा रखो। ये आपके सोच के ऊपर है। आपको अपना खुद का प्राइवेट जेट भी आ सकता है और अपना खुद का आइलैंड भी बना सकते हैं या अपना खुद का 5 स्टार होटल के जैसा घर भी बना सकते हैं। लेकिन सोच में अगर होगा तभी होगा। बड़ा सपना, उसके ऊपर कोई टैक्स नहीं है और सोचने के लिए आपको एक ही है, फ्री में सोचने को होता है। सोचने के लिए कुछ नहीं लगता, 1 रुपया नहीं लगता। ये सबसे बड़ी चीज़ है, मुफ्त में आता है। और नेवर एवर गिव अप। क्योंकि आपको ताने देने वाले, आपको ये तू नहीं कर सकता, ये तेरा काम नहीं है, तूने नहीं करना चाहिए, ये बोलने वाले लोग साधारण होते हैं। कौन से लोग होते हैं? वो साधारण लोग होते हैं। वही आपको रोकेंगे, वही आपको टोकेंगे। उन्होंने लाइफ में उसमें कुछ भी अचीवमेंट नहीं की होती है, उनको ये रियलाइज ही नहीं होता है, वो उस दृष्टि से नहीं देख पाते। जिस विजन से, जैसे जिस विजन से मैं देखता हूँ 2030 में मैं खुद की, मेरा खुद का प्राइवेट जेट रहेगा, जिस विजन से प्रवीण सालुंके देखता है, शायद हो सकता है कि प्रवीण सालुंके के जात जिसने आईटीआई की पढ़ाई की थी वो उस विजन से नहीं देखता है। तो मैं जाके उसको क्यों पूछूं जो अभी तक पूरा सर्वसाधारण, मतलब उसको बोलते हैं औसत पीपल। आपको ताने देने वाला, आपको ये तू नहीं कर सकता ये बोलने वाला कोई भी बड़ा आदमी नहीं रहता, वो होता है एक औसत आदमी। तो मैंने एक लाइन हमेशा बोली है लोगों को, अगर मर्सिडीज लेनी तो जिसके पास मर्सिडीज है उसके साथ बात करनी चाहिए। आप किसी टू व्हीलर वाले पास जाओगे और बोलेगे मेरा सपना मर्सिडीज लेने का है, वो बोलेगा ये टू व्हीलर का ईएमआई पे करते करते मर रहा हूं, तो क्या सपना मर्सिडीज का लेके बैठा है? नहीं हो सकता। चल बात, मेरी बात से सहमत है आप लोग? इफ यू वॉन्ट इट, वर्क फॉर इज द सिंपल, दैट इज मोस्ट इंपॉर्टेंट है। अगर हमें ये चाहिए तो इसके लिए सिंपल एक ही चीज है, देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस। और इसकी शुरुआत हमारी 1 तारीख से होगी। कितने लोग मेरे साथ सहमत है? बताइए चेक 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 बॉक्स में। ये मेरा चैट बॉक्स नहीं है, चेक बॉक्स भी है। बताइए आप लोग कितने तैयार है कल की तारीख में। 3500 पीवी करो, 2500 पीवी करो, फास्ट बताना चाहिए आपने। 1 तारीख को अपना खुद का इनवाइस बिल करेंगे और शो द प्लान, यानी शो द इनवाइस। आई एम रेडी सर, यस। और अभी तो कंपनी ने अच्छा ऑफर भी दिया है, मैं उसका पॉपअप आपके ग्रुप में भेज दिया हूँ सारे। कंपनी ने ऑफर ऐसा दिया है, 1 तारीख को जो 3500 पीवी करेगा और फिर उसके नीचे 6 लोगों को पूरे महीने में, एक तारीख को होगा तो और अच्छा है, दिस इज कॉल्ड रिकॉग्नाइजेबल। बट कम से कम आने वाले 30 दिन के अंदर, 1 महीने में उसके 6 लोग, कोई भी 6 लोग, एक लाइन, बी लाइन, सी लाइन, डी लाइन, ये जो 6 लोग हैं वो अगर 3.5 पूरा करेंगे तो ये सर्कल पूरा हो जाता है, जिसको हमने नाम दिया स्ट्रक्चर। 6 का स्ट्रक्चर क्या हो जाता है आपका? पूरा हो जाता है। तो कंपनी खुद उसको, जो 3 महीना लगातार इसको पूरा करेगा, कंपनी उसको लंच भी देगी फ्री में, साथ ही साथ उसको एक ट्रेनिंग भी देगी, एक अच्छा बढ़िया ट्रेनिंग देगी, और सिंपल साथ ही साथ आपको एक अच्छा सरप्राइज गिफ्ट भी रहेगा। तो ये कंपनी ऑलरेडी आपके लिए एक्स्ट्रा सोचती है। क्यों सोचती है? क्योंकि डायरेक्ट सेलिंग में, और ये पूरी तरीके से जो डॉक्टर लीम से लेके जो डीएक्सएन का जो मैनेजमेंट सिस्टम है वो भी पूरी आंखें लगा रखा है कि कहाँ से ग्रोथ और कैसे ग्रोथ और क्यों ग्रोथ आ सकता है। तो डॉक्टर लीम से लेकर पूरा मैनेजमेंट और पूरे वर्ल्ड में ये चीज़ अभी इंप्लीमेंट होना शुरू हो चुकी है।
इम्प्लीमेंट होना शुरू हो चुकी है। अमेरिका में पेरू नंबर 1 पे, तो उन्होंने सिर्फ 1 हफ्ते के अंदर पीवी करते वो लोग, लेकिन हम तो उसके आगे निकल कर जाएंगे क्योंकि हम सब लोग 1 तारीख को पीवी करेंगे। तो इंडिया को हम पेरू को भी पछाड़ देंगे पीछे। तैयार है आप लोग? यस, बहुत सारे लोग लिख रहे हैं 1 तारीख को, 1 तारीख को, वेरी गुड। इसी को हमने बोला ना, द गुड बिगिनिंग इज द हाफ डन। आपकी अच्छी शुरुआत आपकी अच्छी सक्सेस के लिए, बहुत बड़े सक्सेस के लिए, मराठीमध्ये चांगलं वाक्य सुचतं याला, की चांगली सुरुवात मोठ्या यशाची खात्री मिळवून देते. चांगली सुरुवात मोठ्या यशाची खात्री मिळवून देते. बट देर इज नो शॉर्टकट. शॉर्टकटवरती जाऊ नका. शॉर्टकट नाही याला. मी नाही केलं तर काय फरक पडतो? सर मी नाही केलं तर मी टीममध्ये दाखवू शकत नाही. सर मीच नाही केलं तर मी लोकांसाठी एक्झाम्पल बनू शकत नाही. मीच नाही केलं तर मी डिमोटिवेट राहील आणि मी माझ्या टीमला पण डिमोटिवेट ठेवेल. मी नाही केलं तर माझ्या डाऊनलाईनमध्ये कोणीही करणार नाही. त्यामुळे पहिलं मी करेल आणि मी एक्झाम्पल बनेल. काय बनेल? मी एक्झाम्पल बनेल माझ्या टीमसाठी. मी माझ्या टीम करता माझ्या डाऊनलाईनमध्ये एक सिंगल व्यक्ती जरी असेल तर त्याला इनवाईस बिल सेंड करेल आणि ॲटलिस्ट त्याच्या 1,000 PV तरी करूनच घेईल. कमीत कमी नाही होत का? मग 1,000 तरी करूनच घेईल 1 तारीखलाच. डिवायडिंग युअर गोल इन स्मॉल स्मॉल स्टेप्स कॉलिंग प्लॅन. प्लॅनचा मतलब बघा काय. प्लॅनिंग म्हणजे काय? तुमचा जो गोल आहे त्याला स्मॉल स्मॉल स्टेपमध्ये आणायचा आहे. आणि यासाठी तुम्हाला आता प्रत्येकाला मी सांगतोय आणि मी तुम्हाला आता बजावून सांगतोय की तुम्ही प्रत्येकाने पेपर प्लॅन स्टार्ट करा. पेपर प्लॅन द्यायला सुरुवात करा. ज्या डायरेक्ट सेलिंगमध्ये नेटवर्किंगचे लीडर पेपरवरती प्लॅन देतात तिथं डुप्लिकेशन फार फास्ट होते यार. आणि प्लॅन, शो द प्लॅन. शो द प्लॅन. मी अजूनपर्यंत व्हिडिओ बनवलेला नाही आहे, पण मी उद्या मात्र कसल्याही परिस्थितीत बोर्डचा व्हिडिओ बनवणार आहे. तुमच्याकरता तो व्हिडिओ बनवणार आहे. बोर्डवरती मीटिंग कशी, बोर्डवरची मीटिंग येते ती पेपरवरती येते. कारण बोर्डवर आपण पेपर ह्यानी लिहितो, मार्करनी लिहितो. ते जसंच्या तसं तुम्ही पेपरवर ड्रॉ करून लिहू शकता. हे सर नो. तर पेपर प्लॅन दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर आत्ता मात्र तुम्हाला फक्त कंबर कसायचे, लगेच तयार लागायचं आहे, लिस्ट बनवायची आहे, शोध प्लॅनवरती फोकस करायचा आहे आणि सिम्पल प्लॅन घेऊन जायचं आहे मार्केटमध्ये. कॉम्प्लिकेटेड नाही, सिम्पल. सिम्पल सांगायचं आहे. बाबा रे, चहा, साबण, पेस्ट, फेसवॉश, लोशन, पावडर वापरतो का नाही वापरतो? तो म्हणतो वापरतो. बरं किती पैसे अकाउंटला साठले ह्याच्यामुळं? तो आपल्या तोंडाकडे बघेल. अरे कसे काय पैसे साठले? पैसे कसे काय साठतील? नाही साठणार म्हणायचं, कारण कुणी रेकॉर्ड नाही ठेवला. तुझ्यासाठी तू किती चहा पिला, तू किती साबण वापरला, तू किती फेसवॉश वापरला, तू किती वेळा बॉडी लोशन, टाल्कम पावडर वापरली. आपण ते सिलेक्ट केलेले प्रोडक्ट आहेत. आता हेच प्रोडक्ट का सिलेक्ट केलेत? कारण हे प्रोडक्ट FMCG मध्ये येतात. कारण हे प्रोडक्ट रोज लागतात. तुम्ही प्रत्येक व्यक्ती सकाळी उठलं चहा, साबण, पेस्ट, फेसवॉश, लोशन, पावडर यूज करता. सर नो. तर हे प्रोडक्ट लागतात म्हणजे लागतात, म्हणून हेच प्रोडक्ट सिलेक्ट केले. दुसरी गोष्ट कारण काय याच्या पाठीमागं? याच्या पाठीमागं मित्रांनो दुसरं कारण आहे, गॅनोडर्मा एक्सप्लेनेशनसाठी, गॅनोडर्माच्या नॉलेजसाठी त्या व्यक्तीला कंटिन्यू एज्युकेशन, कंटिन्यू प्रोग्राम ऐकावे लागणार आहेत. तेव्हा त्याला ते समजेल की हा मी हे बोलू शकतो. स्पिरुलिना, नोनिझी, गॅनोडर्मा. पाहिलं का? जितकं खोलामध्ये जाईल तितकं चांगलं नॉलेज मिळतं. त्या नोनिझीच्या खोलामध्ये ज्यावेळी गेलो तेव्हा मला कळालं की काय ताकद आहे त्या प्रोडक्टमध्ये. आणि मग समजलं की ज्याची जागरणं जास्त आहेत त्यांनी जास्त नोनिझी पिली पाहिजे, ज्याला डिप्रेशन जास्त आहे त्यांनी नोनिझी जास्त पिली पाहिजे. पण ते कधी येतं? स्टेप बाय स्टेप. पण माझ्या नवीन माणसाला, आज जॉईन झालेल्या माणसाला थोडीच गॅनोडर्मा माहिती आहे, त्यामुळे तो गॅनोडर्मावर चांगलं बोलू शकत नाही. पण तो प्लॅन मात्र चांगला देऊ शकतो. इतकं सिम्पल प्लॅनिंग आपल्याला मित्रांनो करायचं आहे. तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात का? बघा पुढं वाक्य आहे तुमच्या समोर. येस सर. सगळे आहात का? गुड बिगिनिंग इज द हाफ डन. आता विचार करा मित्रांनो, तुम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे. एक्झाम्पल आहे, एक 150 किलोमीटरवरती तुमचं गाव आहे, तुम्ही शहरामध्ये राहता पुण्यामध्ये, आणि काहीतरी महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं काम तुमचं गावामध्ये पण आहे. तुम्हाला घरातून बाहेर निघायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे 150 किलोमीटर जायला एवढा वेळ लागेल, एका दिवसात ते काम पूर्ण करायचं आहे आणि मग सगळी कामं उरकून मला रिटर्न माघारी यायचं आहे 100-150 किलोमीटर जाऊन. तर तुम्ही घरातून सकाळी लवकर निघाल का लेट झोपणार, लेट उठणार, आरामशीर उठणार आणि आरामशीर जाणार? सांगा मला. लवकर निघणार का नाही? अर्ली मॉर्निंग, पहाटे पहाटे, कारण पूर्ण दिवसाचा युटिलाइज होण्यासाठी. बघा तुमच्याकडं एक दिवसाचा वेळ आहे आणि तुम्हाला खूप महत्त्वाचं काम आहे. कदाचित एखादं प्लॉटचं काम असेल, बँकिंगचं काहीतरी मोठं काम आहे, किंवा व्यवहार काहीतरी मोठा करायचा आहे आणि सगळी लोकं तुमची वाट पण बघणार आहेत तिथं आणि खूप महत्त्वाचा तुमचा फायदा होणार आहे त्याच्यातून. आणि तो काम तुम्ही करून रात्री रिटर्न येणार आहात. तुम्हाला कळालं ह्या एक दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे.
मग तुम्ही सकाळी अगदी निवांत असं 9-10 वाजता आवरून आंघोळ करून मग 10-10:30 वाजता गाडीला स्टार्टर माराल, अर्ली मॉर्निंग माराल? पटकन बोला, कधी निघणार तुम्ही? कधी निघणार? अर्ली मॉर्निंग, लेट मॉर्निंग, आफ्टरनून? कधी निघणार तुम्ही दोस्तांनो? येस, अर्ली मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग, येस. म्हणजे सकाळ सकाळी लवकर. कारण का? एक तास सुद्धा वेळ वाया जाऊ देणार नाही. सिंपल आहे, अर्ली मॉर्निंग. एक तास सुद्धा माझा वेळ वाया नाही जाता पाहिजे. मग मी सकाळ सकाळी लवकर निघणार, कारण मला माहिती आहे तो खूप महत्त्वाचा दिवस आहे माझ्यासाठी. जाणं गरजेचं आहे. गेल्यावर काम होणार आहे, ते काम माझं व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मला संध्याकाळी रिटर्न यायचं आहे. आणि जर समजा चुकून जर तुमची झोप लागली, उठला नाही, 9-10 वाजता उठला, दिवस वाया जाईल का नाही जाईल सांगा? तो दिवस तुमच्या हातातून निघून जाईल का नाही जाईल? आणि मी टाइम मॅनेजवरती पण तुम्हाला चांगला टॉपिक दिला आहे. फ्रेंड्स, बी अवेअर बिफोर इट इज टू लेट. प्रत्येक दिवस तुमच्या हातातून कमी होत चाललाय. माणूस त्याच्या आयुष्यात 36,500 दिवसच जगतोय 100 वर्ष जगला तर. जो 100 वर्ष जगतोय तो सुद्धा 36,500 दिवसच जगतो. त्यातले किती बाकी राहिले तुम्ही तुमचं काउंटिंग करत बसा. पण तो प्रत्येक दिवस इम्पॉर्टंट आहे, तो प्रत्येक महिना इम्पॉर्टंट आहे आणि त्या एक एक दिवसाने तुमची सक्सेस तुम्हाला फास्ट करायचे आहेत. तयार आहात का सगळेजण? आर यू रेडी? आणि यासाठी तुम्हाला पॉवरफुल म्हणजे एकदम जबरदस्त चालू आहे डेली एज्युकेशन प्रोग्राम. रोज रात्री 10 वाजता फ्रेश. म्हणजे तुम्हाला काय, झोपायच्या वेळेला सबकॉन्शियस माइंडमध्ये चांगले विचार जाऊ द्यात. जबरदस्त विचार जातात. हे मला पण कसं सुचतं माहीत नाही, पण ते एकच आहे, इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळं हे विचार येतात. काय फार प्रिपरेशन करत नाही आपण, पण इच्छाशक्ती मजबूत आहे की तुम्हाला काहीतरी चांगलं द्यायचं आहे, चांगलं द्यायचं आहे, रोज काहीतरी चांगलं द्यायचं आहे. त्यामुळे इच्छाशक्ती प्रबळ आहे मित्रांनो. तुमची पण इच्छाशक्ती घेण्याची पॉवरफुल असेल ना, तर तुम्ही चांगलं तयारच होणार. गॅरंटी देतो मी तुम्हाला. धन्यवाद त्या लॉकडाऊनचं, धन्यवाद त्या झूम ॲपचं, धन्यवाद त्या कोरोनाचं सुद्धा थोड्या वेळ काळासाठी. कारण आपण स्मार्ट झालो आहोत. नव्हतं भेटता येत असं लोकांना, इतकं इझिली नव्हतं बोलता येत, इतकं इझिली नव्हतं ट्रेनिंग घेता येत, इतकं छान वरती नव्हतं आपल्याला ट्रेनिंग करता येत. पण आता धन्यवाद देऊ आपण त्या गोष्टीला. मल्टिप्लाय करू ना आपण एफोर्ट. फास्ट जायचं असेल ना, स्पीड पकडायचं असेल तर मल्टिप्लाय करावं लागणार आहेत आपल्याला एफोर्ट. आणि लोकांना जाणीव करून द्यायची की जिंदगी खूप छोटी आहे, फास्ट जावं लागेल आपल्याला. डेली एज्युकेशन प्रोग्राम तुमच्यासाठी स्टार्टअप केलेले आहेत. डेली एज्युकेशन प्रोग्राम रेडी सर. डेली एज्युकेशन प्रोग्राम, मास हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम पण आपण करतो आणि मास बिझनेस अवेअरनेस प्रोग्राम पण आहे. मास हेल्थ अवेअरनेस प्रोग्रामचा अर्थ होतो एक 8 दिवसाचा वेळ दिला जाईल आणि 8 दिवसामध्ये तुम्हाला मास हेल्थ अवेअरनेसची डेट दिली जाईल आणि त्या दिवशी तुम्हाला फुल फुल फोर्सने तयार व्हायचं आहे. आणि त्या दिवशी जास्तीत जास्त रिक्रुटमेंट निघाली पाहिजेत यावरती कॉन्सन्ट्रेट. कारण मला एकच पाहायचं आहे, मला अशी लोक आवडणार आहेत की ज्यांनी सांगितलं सर माझा 20चा फ्रंट तयार आहे आणि तुम्ही सांगितलं जसं मी काम करतो. येस, तुम्ही मला आउटपुट द्या. तुम्ही मला सांगा सर 20चा फ्रंट तयार आहे, 20 कंझ्युमर रेडी आहेत, 3,500 एक तारखेला पी पूर्ण आहेत, सर समाधान त्याच्यात आहे. तर आता नोव्हेंबर महिना सुरू होतोय. मास अवेअरनेसची एक डेट आपण आता डिक्लेअर करू लगेच इथंच. आता आज तारीख किती आहे? एक. आता उद्या 1 तारीख आहे. 8 तारखेला बघा, 8 तारखेला रविवार आहे. 8 नोव्हेंबर मास हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम फेसबुकवरती करू आपण. मोठ्या लेवलवर करायचं मास हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम. तारीख लक्षात घ्या, मास हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम. कारण लोकांना DXN मध्ये काहीतरी डिफरंट आहे. हे एक दो जोड मिळेंगे 2 करोड असं नाहीये बाबा. काही काही याच्यामध्ये काही न करता मिळतील पैसे, तू एवढे लाव तेवढे लाव असं आपण नाही बोलत या ठिकाणी. तर याची जाणीव करून द्यायची. आणि दुसरी गोष्ट, DXN वर्ल्डच्या सर्व डायरेक्ट सेलिंग कंपन्यांपेक्षा का डिफरंट आहे हे त्यांना हेल्थ अवेअरनेस प्रोग्राममध्ये घेऊन या. तिथून तुमची रिक्रुटमेंट वाढवा, तिथून तुमचे कस्टमर क्रिएट करा. 8 तारीख चालेल का सगळ्यांना? येस सर. ओके, 3 यस आलेत, पटपट लिहा. 8 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता. आर यू रेडी? येस सर. ओके, कल्पना रणपिसे मॅडम. 8 नोव्हेंबर बरोबर 3 वाजता फेसबुक लाईव्ह.
सेम जायचं आपल्याला. टॅग अँड शेअर, टॅग अँड शेअर. 50-50 लोकांच्या फक्त वॉलवरती DXN दिसलं पाहिजे. मोठ्या अक्षरात कॅपिटल DXN लिहायचं. खाली टॅग अँड शेअर तुम्ही करताय, तुमचं नाव वरती लिहा, कॉन्टॅक्ट फॉर मोर डिटेल्स. फक्त DXNला व्हायरल होण्यासाठी करायचं आपल्याला. म्हणजे मी असं म्हणतो तुम्हाला की ह्याला कोम्बिंग ऑपरेशन एक वर्ड आहे, याला नाव आहे कोम्बिंग ऑपरेशन. ही मार्केटिंगमध्ये एक स्ट्रॅटर्जी पण मानली जाते. कोम्बिंग ऑपरेशन म्हणजे काय, पूर्ण म्हणजे असं तळागाळापर्यंत तिथं पोहोचायचं आहे आपल्याला. त्यांनी प्रोडक्ट घ्यावा, नाही घेतला तरी चालेल. त्या माणसाने जॉईंट व्हावं, नाही झालं तरी चालेल. त्या माणसाने काहीच नाही केलं तरी चालेल, पण त्याच्या कानावरनं DXN एकदा तरी जायला पाहिजे तुमच्यामुळं. त्याच्या कानावरनं ज्ञानोडर्मा काहीतरी आहे, कमीत कमी DXN हा लोगो, DXNचा ब्रँड त्याच्या डोळ्यापुढनं जायला पाहिजे. कुणामुळं? तुमच्यामुळं. आज ना उद्या तो तुमचा डिस्ट्रीब्युटर, कस्टमर किंवा काहीही तुमचा पार्टनर, बिझनेस पार्टनर 100% बनवू शकतो, ही खात्री मला आहे. याला म्हणतात कोम्बिंग. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल, कोणता मीडिया आपल्याला काम करेल, तर हा झूमपेक्षाही पुढे आहे आणि तुमच्या यूट्यूबपेक्षाही जास्त पुढे आहे, तो आहे फेसबुक मीडिया. तुम्ही सहमत असाल तर फेसबुकवरती ॲक्टिव्ह राहा आणि तुम्हाला अनुभव भेटेल पुढच्या 4 दिवसातच. तुम्ही डाऊटमध्ये असाल तरी पुन्हा एकदा अनुभव घ्या, तरी सुद्धा तुम्हाला पुढच्या 4 दिवसात अनुभव भेटेल. तुम्ही ॲक्टिव्ह राहून बघा. 100% तुमच्या एखाद्या पोस्टला एखाद्या व्यक्ती विचारेल हे काय आहे कॉमेंटमध्ये. यूट्यूबमध्ये नाही, यूट्यूबमध्ये सर्च तोच कंटेंट केला जातो ज्याला सर्च मारला जातो, डायरेक्ट होत नाही यूट्यूब कधी. पण फेसबुकमध्ये ऑलरेडी 3-3, 5-5 हजारचे फ्रेंड असलेली ऑलरेडी मोठी एक म्हणजे काय म्हणू त्याला आपण, समाज आहे, मोठा समंदर आहे, तो महासागर आहे. त्याच्यामुळं 8 नोव्हेंबर ही डेट फायनल करतोय, मास हेल्थ अवेअरनेसचा प्रोग्राम. पुढे जाऊयात. त्याच्यानंतर काय लिहिले बघा, मॅसिव्ह साइन अप प्रोग्राम. यासाठी आपण काय करतो, बिझनेसचा अवेअरनेस देतोय. बिझनेसच का करायचा, माइंडसेट ज्यांचा बिझनेसचा होत नाही त्यांना बिझनेसमध्ये आणायचा आहे, तर त्यांचा बिझनेसचा माइंडसेट. आणि त्या टॉपिक बरोबर मी अजून एक कोणाला तरी ॲड करणार आहे यावेळेला, कारण फक्त तेवढंच नाही द्यायचं, त्याच्याबरोबर अजून काय देता येईल का हा विचार माझ्या डोक्यात चालू आहे. तर ह्या सोमवारी आपण 2 स्पीकर ठेवणार आहोत, बरोबर 3 वाजता, सोमवारी 3 वाजता मॅसिव्ह साइन अप प्रोग्राममध्ये. तुम्ही पण मला सजेस्ट करू शकता की सर सुरुवातीच्या कंटेंटमध्ये आपण DXN न बोलता जर हे विषय घेतला तर अजून फायदा होईल लोकांना. येस, तर मॅसिव्ह साइन अप प्रोग्राम, मॅसिव्ह साइन अप प्रोग्राम या प्रोग्राममध्ये आपण कधी घेणार आहोत, दर सोमवारी 3 वाजता. त्याची सुरुवात होते म्हणजे कशाने होते, अवेअरनेस ऑफ द बिझनेस, अवेअरनेस ऑफ द बिझनेस. सेकंड डे मंगळवार, लगेच दुसऱ्या दिवशी 3 वाजता मिलिंद सवाई सर आणि मी असणारच आहे. 3 वाजता कंपनीचं प्रॉपर प्रोफाईल, प्रॉपर प्रोडक्ट आणि प्लॅन व्यवस्थित आहे का, फॉलोअप घ्या, मॅक्सिमम लोकांना मेसेज जाऊ द्या प्रॉपर वेनी. हे काय होतं की आपण त्या दिवशी हे टार्गेट करणार की नवीन आलेल्या लोकांनी साइन अप करण्यासाठी आपण त्यांची मदत करणार. इतर दिवशी मग आपण बघा आता कसं सगळं मिक्सिंग आहे. आता एखादा नवीन माणूस जर आज जॉईन झाला तर कदाचित तो म्हणेल मला काही नीट कळालं नाही काय होतं आज. बघा मी रिअल सांगतोय, आज जर समजा एखादी एकदम नवीन व्यक्ती आली असेल ना, तर ते म्हणाल मला समजलं नाही की नेमकं काय होतं. पण त्या दिवशी मात्र नवीन माणूस जास्त आणायचाच, जो सोमवारी 3 वाजता आणि मंगळवारी 3 वाजता. आणि त्या दिवशी आपलं एकच डोक्यात टार्गेट पाहिजे की ह्या 2 प्रोग्रामच्या नंतर क्लोजिंग व्हायलाच पाहिजे. तयार आहात तुम्ही सगळे. मॅसिव्ह साइन अप प्रोग्राम, मॅसिव्ह साइन अप प्रोग्राम, या 2 महत्त्वाच्या आयडिया आहेत. आणि आता मी उद्या संध्याकाळी रिकग्नेशन प्रोग्राम करणार आहे, बरोबर 10 वाजता, तोही लिहून घ्या. बरोबर उद्या रात्री 10 वाजता. पहिलं सांगतो स्पीकर ट्रेनिंग, जे स्पीकर ट्रेनर्स आहेत, जे स्पीकर ट्रेनिंगमध्ये बसलेले आहेत, स्पीकर ट्रेनिंग उद्या 7 वाजता राहील, 7 ते 9. स्पीकर ट्रेनिंग उद्या 7 ते 9. आणि लाईव्ह PV रिपोर्ट रिकग्निशन प्रोग्राम. माझी इच्छा आहे मागच्या महिन्यात ज्यांनी ज्यांनी स्टार अचीव मारले याच महिन्यात ऑक्टोबरमध्ये, तर त्यांनी त्यांची नावं जरूर मला व्हॉट्सअपवरती द्या. लाईव्ह PV रिकग्निशन शो, डायरेक्ट PV रिपोर्ट ओपन करणार आपण. अरे हे कोणाला तरी ऐकायला जातं, 1 मिनिट थांबा, चुकलं काहीतरी, 1 मिनिट थांबा.
लाईव्ह पीव्ही रिपोर्ट रिकग्निशन प्रोग्राम, याला काय म्हणतो आपण, लाईव्ह डायरेक्ट ई वॅलेटमध्ये. याचा फायदा काय होतो माहिती आहे का, जे नवीन नवीन लोक आहेत ना त्यांना ॲटलिस्ट ई वॅलेट कसं ओपन करायचं ते माहिती होईल. आणि जे आम्ही ती ई वॅलेट दाखवतो ना त्याच्यासाठी फक्त 500 रुपये 1 वर्षाचे पे केले, म्हणजे महिन्याला फार फार तर 45 रुपये होतात. लाईव्ह रिकग्निशन शो, लाईव्ह रिकग्निशन सेरेमनी, त्याला व्हर्च्युअल रिकग्निशन प्रोग्राम आपला असेल, ज्याच्यामध्ये आपण हायेस्ट पी व्ही, हायेस्ट पी जी पी व्ही, हायेस्ट डी जी पी व्ही हे सगळं दाखवत असताना आपला 3000 पी व्हीचा रिपोर्ट आणि 1 दिवसाचा परफॉर्मन्स फुल सेलिब्रेट करायचा आपल्याला. त्यामुळे रिपीट करतो, स्पीकर ट्रेनिंग जे आहे लिहून घ्या. स्पीकर ट्रेनिंग उद्या राहील 7 वाजता, 7 ते 9, आणि आपलं रेग्युलर टायमिंग प्रमाणे 10 वाजता राहील लाईव्ह पी व्ही रिकग्निशन शो. ओके फ्रेंड्स, आज आजचा एक महत्त्वाचा तुमच्यासाठी खूप संदेश होता, पॉवरफुल. आपल्याला खूप फास्ट आणि स्पीडअपने जायचं आहे, गती घ्यायचा आहे. मी ज्या ज्या गोष्टी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणार सुरुवात करा, कारण एखादी गोष्ट जर ऐकून फक्त काम करत नसाल तर ती गोष्ट तुम्हाला उपयोगी पडणार पण नाही. पण जर त्या गोष्टीवर काम केलं तर 100% रिझल्ट चांगला येऊ शकतो. थँक्यू. सो फ्रेंड्स, कोणाला जर काय बोलायचं असेल, विचारायचं असेल तर थांबू शकतील. बाकीच्यांनी ऑफलाईन गेलं तरी चालेल. ज्याला बोलायचं आहे, डिस्कस करायचं आहे, गप्पा मारायचं आहे त्यांनी थांबा. मी ओपनली आता माझं जेवण पण झालेलं आहे. ज्याला थांबायचं आहे त्यांनी माझ्याबरोबर गप्पा मारायला थांबा. माझे डायमंड्स असतील, लीडर्स असतील, एक 15-20 मिनटं थांबले तर काय हरकत नाही. ज्याला थांबायचे ते थांबतील. थोडंसं डिस्कस करूयात, काय त्यांच्या मनामध्ये असेल तेही मला ऐकायला आवडेल. तर त्यांनी थांबा. आणि ज्याला समजा वाटत असेल की चला ठीक आहे, प्रवीण सरांनी बरोबर 11चा टायमिंग दिला तर मीटिंग क्लोज झालेलं आहे, तर मी क्लोज झाले असं सांगतो. आणि ज्याला थांबायचं त्यांनी नक्की थांबा, थोडंसं डिस्कस करण्यासाठी. अगदी कोण नवीन असेल, काय बोलायचं असेल तरी बोलण्यासाठी थांबू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. जे थांबलेत ना त्यांचे आपण आता टार्गेटच घेणार आहोत. या महिन्याची टार्गेट लिहून घेतो. थोडंसं काम करू याच्यावरती आपण, कारण विदाऊट नियोजन, कोणतंही प्लॅनिंग जर नसेल तर काय होणार नाही. मला हे माहिती आहे. रिझल्ट जर फास्ट करायचा असेल आपल्याला तर टार्गेट ओरिएंटेड जावं लागेल. तुम्हीच सांगायचं, मी तुम्हाला देणार नाही, तुम्हीच सांगायचं तुमचं. ऋषी दादा, ओके. कविता मॅडम, आय आज टू अनम्यूट यू. एक पेन घेऊन. आणि कल्पना रणपिसे मॅडम, आय वॉन्ट टू अनम्यूट यू. कविता मॅडम आणि कल्पना मॅडम प्लीज अनम्यूट करा. पेन दे ना. गुड मॉर्निंग कल्पना रणपिसे मॅडम, आणि कॉंग्रॅच्युलेशन, म्हणजे तुमच्या 50,000 PV पर्यंत पोहोचला तुम्ही या महिन्यात सुद्धा. रिअली अप्रिशिएटेड, खरंच अभिनंदन आहे तुमचं. थँक्यू सर. आता या महिन्याचं काय फोकस आहे सांगा, टार्गेट सांगा. काय डोक्यात ठेवले? 3,500 PV किती करणार, किंवा किती तुमचं PV असेल या महिन्याचं टोटल व्हॅल्यू? महिन्याची सुरुवातीला पहिल्या दिवसापासून एका मिनिटाचा पण वेळ वाया नाही घालवायचा आपल्याला. आणि तुम्हाला ते पूर्ण करून देण्यासाठी मी पण तुमच्या सोबत आहे, ते कटिबद्ध आहे मी. फायदा हॅलो. होतोय तुम्हाला रेग्युलर ट्रेनिंगचा? हो, अगदी अगदी सर, ट्रेनिंगचा खूप फायदा होतोय. हा, फायदा अजून आपण त्यावेळी घेऊ जास्त, की ज्यावेळेला तुमचा बिझनेस आणि तुमचा रिझल्ट मल्टिप्लाय तुम्हाला करता येणार आहे. अच्छा, डायमंड क्वालिफाय 1 तारखेलाच व्हायचं ठरवलंय अगदी. वा, मी लिहून घेतो हे. 1 हो तारखेला हो. QSD, कारण वॉल ऑफ ऑनर आणि ते जे ट्रॉफी आहे ना, ट्रॉफी QSD ची ती कंपनीने अजून येस 3 सर, महिने येस. तुमच्यासाठी द्यायला सुरू केली. येस सर, क्वालिफाय 25 करायचं. स्टार डायमंड. हो हो. आणि कोणतं टार्गेट आहे पुढच्या महिन्याचं, काय ठरवलं? 70-75चं आहे टार्गेट माझं. 75,000 PV करणार. व्हेरी गुड. बघा आता हे 75,000 काय करायचं, शॉर्ट करायचं आणि खाली टीम मध्ये तुम्हाला पण डिवाइड करायचं. फोकस ठेवा त्याच्यावरती. ओके. आणि 3,500 PVचा आकडा किती असेल मॅडम, जे कोर 3.5. टीमचे? माझ्या टीमचा 3,500 PVचा आकडा साधारण 10. ओके. म्हणजे तो 35,000 PV, म्हणजे निम्मा PV तुमचा 3.5 मधून येईल. हो पहा हो. मित्रांनो, हे का बोललो असं, कारण कमी लोकांमध्ये जादा व्हॅल्यू. मला फक्त 10 लोकांच्या थ्रू
यातला निम्मा पीव्ही आला जो मॅडमनी पूर्ण महिन्याचा टार्गेट सांगितलं. त्यातले फक्त 10 लोक सिलेक्ट केली तर फक्त कमी लोकांमध्ये ज्यादा रिझल्ट येऊ शकतो. चोपडे मॅडम, आय वॉन्ट टू अनम्यूट, आज टू अनम्यूट यू. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. येस या सर. महिन्याचा कसा फोकस आहे तुमचा? तुम्ही तुमचं सांगायचं आहे. काय सर ठरवलं? 3.5 म्हणजे स्वतःचे 3.5 करणं तर हे काही टार्गेट नाही आहे, ते तर जबाबदारीच आहे, करावंच लागणार आहे ते तर. Perfect आणि बोलताय. दुसरं म्हणजे जे कंपनीने प्रमोशन केलंय, नो मॅटर व्हॉट 3 महिन्यामध्ये ते क्वालिफाय करायचंच आहे, तर 6 लाईनवर माझा फोकस आहे. ते 3,500 पीव्ही मला तिकडनं 6 लाईन मधनं काढणं आहे. मग म्हणजे ते तुम्ही माझे उद्याच फर्स्ट लाईन करणार का असतो 6 किंवा लाईन मध्ये 3.5? उद्याच्या डेटमध्ये ते प्रयत्न चालूच आहे सर माझे. बट उद्या माझे तर इट्स कॉल नक्कीच आहे, चॅलेंज. पण हा, मग इट्स कॉल चॅलेंज फॉर यू. येस येस सर. आणि ते तर करायचंच आहे, आणि रिअल त्याच्यासाठी चॅलेंज प्रयत्न आहे की चालूच आहे. कदाचित म्हणजे आज एखाद्या डायमंडला जे होणार नाही ना ते तुम्ही एका दिवसात करून दाखवू शकाल असं मला वाटतं. जर तुम्ही 6 लाईन मधून जर 3,500 पीव्ही केल्या तर मग तुम्ही रिअल डायमंड आहात माझ्यासाठी. येस सर, बिलकुलच. आणि फोकस म्हणजे ऍज सेपरेट अर्ली ॲज 6 लाईन पॉसिबल मध्ये मला. एक कोणी व्यक्ती येस चालेल, एक सिंगल व्यक्ती कोणी. येस येस. येस येस. ओके. आणि टोटल व्हॅल्यूम किती टार्गेट? टोटल पीव्ही, टीजीपीव्ही? 50-50 क्रॉस करायचं आहे सर या मंथ मध्ये. आता बस झालं. 50 क्रॉस अटकलेलं आहे अचीवेबल, तिथे. रिअलाइज आहे, येस. करण्यासारखं आहे आणि करू शकता. 50,000 क्रॉस पीव्ही येस झालाच पाहिजे तुमचा, तुमच्या टीमचा येस मिळून. येस व्हेरी गुड, व्हेरी गुड, येस व्हेरी येस. गुड. कविता मॅडम, आय हॅव टू अनम्यूट. विठ्ठल विधाते. गुड मॉर्निंग मॅडम. येस सर, गुड मॉर्निंग. राजेंद्र कवे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग का राजेंद्र सर? या महिन्याचं तुमचं सर थोडंसं नाही, फोकस काय विठ्ठल राहील? विधाते. अच्छा, विठ्ठल विधाते बोलताय. बोला बोला विधाते सर. या महिन्याचा काय फोकस असणार आहे तुमचा? तुम्ही काय पाहता तुमच्या बिझनेसमध्ये या महिन्यात? 1.5 नोव्हेंबर. महिन्यात एक स्टार एजंट बनवतो खालचा. 1.5 मला महिन्यात एक स्टार नोव्हेंबर एजंट. मला नोव्हेंबर एंड पर्यंतचा टीजीपीव्ही सांगा तुमचा काय असेल. 3,500 पीव्हीचा आकडा किती लोकांचा असेल पहिला तुमचं मला बघायचं. रेडी? तयार आहात? सर 1.5 महिन्यात तर मला माहित येस होतं सर, मी लक्ष्मण तयार आहे. लोखंडे स्टार आणि एजंट होणारच खालनं आहे. पण तुम्ही ते गणित नका मला सांगू, तो होणारच आहे, त्याला तो करूनच ऐकत. घेऊ आम्ही. तो ऐकतो. जी सर, बस मला काय मला अपेक्षा मी सर हा, मला जे तुम्ही फोनवर किंवा मेसेज बी केला तरी पुष्कळ झालं सर. मी तुम्हाला कंपल्सरी जे तुम्ही म्हणता ते टार्गेट पूर्ण करतो. बघा, तुम्हीच द्या मला टार्गेट की तू हे कर. येस सर. कमिटमेड, कमिटेड. घ्या. व्हेरी शुअर. गुड. ओके ओके ओके. डन डन. आहे का ओके. लक्ष्मण लोखंडे? ऐकतोय का? ओके. शीतल मॅडम, शीतल नलवडे मॅडम, आय वॉन्ट टू अनम्यूट यू, आज टू अनम्यूट. बोला, थोडंसं बोला शीतल मॅडम. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. 3,500 पीव्ही म्हणजे ऍक्च्युली मला ती शंकाच होती की पहिल्या दिवशीच अचीव्ह केल्या पाहिजेत का ह्या 3,500 पीव्ही, आणि बर. नंतर मग खाली त्यांच्या काय म्हणतो तुम्ही सेकंड लाईन का फ्रंट लाईन 6 त्या पहिल्या त्या मग दिवशीच 1 नाही, महिन्यात कर. 3,500 पीव्ही पहिल्या दिवशी पाहिजेत कंपनीच्या नियमानुसार, पूर्ण रूलनुसार त्या. आणि तुम्हाला म्हणजे म्हणजे हे फास्ट जाण्यासाठी, स्पीड घेण्यासाठी, तुमचे बोनस डबल ट्रिपल करण्यासाठी, लवकर वाढ घेण्यासाठी, ग्रोथ. आज तुम्ही काल त्या माधुरी मॅडमचं ऐकलं असेल, 4 लाख महिन्याला कमवतीये, जिला इंग्लिश मधली लाईन लिहिता पण येत नाही थोडंफार पण. हा म्हणजे सर स्वतःच्या आधी माझा 1 तारखेला 3,500 पीव्ही कम्प्लीट झालाच पाहिजे का? व्हेरी गुड. हो, झाला पाहिजे तुमचा स्वतःचा, तर त्या ऑफरमध्ये इलिजिबल राहाल. मग त्यात तुम्हाला ट्रॉफी पण देणार आहे कंपनी. आणि 6 लाईनमध्ये तुम्हाला पाहिजे तुमचे, ते महिन्यात झाले तरी चालतील. 3 महिन्यात झाले तर चालतील का? एक महिन्यात. एका एक महिन्यात. महिन्यात पूर्ण 30 दिवसामध्ये झाले तरी चालतील. तर तुम्ही टोटल ग्रुपचं टार्गेट काय घेताय? सर ऍक्च्युली मी नवीनच आहे, म्हणजे मी आता 1 वर्ष मी 6 सांगा, मला आहे माहिती तुम्हाला 1 महिनाच झालाय जॉईन होऊन असं समज तुम्ही तर. मग तुम्ही मग सांगा तुमचंच मिनिमम. मिनिमम आता मी स्वतःचे 3,500 पीव्ही करून उद्या सरांची डिस्कस करून हे कंप्लीट करेन, करा. येस, कम्प्लीट कंप्लीट करेन. करा. आणि हा ऍटलिस्ट आता जे फ्रंट लाईन आहे खालची आपली, तर ते मी प्रयत्न करेन एक
आता 6 मी पर्यंत तुम्हाला काय जाण्याचा सांगितलं की काही झालं तर चालेल, रोज प्लॅन द्यायचा आहे. जर रोज 10 प्लॅन दिले तर 2 लोक जॉईन होतीलच. आवाज आवाज तुमचा चहा येत साबण नाहीये. चहा साबण पेस्ट फेसवॉश लोशन पावडर हा जो प्लॅन आहे ना, इझी प्लॅन आहे एकदम. बोर्ड मीटिंग पण मी शिकवणार आहे आता तुम्हाला, ऑन पेपर मीटिंग कशी घ्यायची त्याचा पण व्हिडिओ मी उद्या बनवून पाठवणारच आहे, की पेपरवर प्लॅन कसा घेता येईल आपल्याला. ओके तर ना? ठीक आहे सर, मी प्रयत्नच करेन. म्हणजे मी तुम्हाला कमिटमेंट नाही देऊ शकत की 6च माझे हा 3,500 PV चे करणारे होतील ठीक आहे. म्हणून. पण जरी 6 पण जर एक नाही झाले, समजा 4 जरी झाले तरी तुमचा व्हॅल्यूम 15,000 जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही काय करा माहिती आहे का मॅडम, ऍटलीस्ट ग्रुपचं टार्गेट घ्या. 15,000 ग्रुप पीव्ही मी करणार म्हणून या महिन्यात, काय होईल ते होईल. रेडी आहे? चालेल, ठीक आहे. मी ही रेडी आहे सुरुवात सर. आहे, ही चांगली सुरुवात आहे, ही बेसिक सुरुवात चांगली आहे. जर मला काही नवीन लोक ऐकत असतील ना, त्यांनी ऍटलीस्ट 15,000 टोटल पीव्ही आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही व्यवस्थित चाललाय. मग आपली सुनील झुम्मकलाल आहेत, त्याच्यानंतर पूनम भोसले मॅडम आहेत, प्रताप जाधव आहेत, पुन्हा इथं संगीता लाखे मॅडम आहेत, पुन्हा तुम्हाला सांगतो आत्ता अजून प्रकाश तंदाले आहेत, पद्मश्री शिंदे मॅडम आहेत, परत सूर्यकांत आहेत, मोहन कांबळे आहेत, रश्मी दुधिया मॅडम आहेत. हे जी काही लोक आता मला ऐकतात, जे मी समजतो की अजून स्टारच्या जवळ आहेत किंवा जवळ गेलेत. 15,000 ग्रुप पीव्ही सर. 1 तारखेला माझे स्वतःचे 1500 आणि टीम मधील 6 लोकांचे 1500. व्हेरी गुड कविता मॅडम, इज रिअली अप्रिशिएटेड. 6च्या 6 लोकांच्या 1500 पीव्ही. पण मॅडम मी तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर टीमला प्रॉडक्ट डिस्प्लेच्या फोटो सहित 3,500 पीव्ही मध्ये आणा. त्यासाठी तुम्ही पहिले मला 3.5 मध्ये दिसल्या पाहिजेत. तुमच्या 3.5 करा आणि तुमच्या 6 लोकांच्या 1500 करून घ्या, म्हणजे तुम्ही ऑफरमध्ये राहाल. कविता मॅडम, जर माझा आवाज किंवा तुम्ही जर आता चॅटबॉक्समध्ये लिहिलेलं आहे यस सर, तर तुमच्या मला 3.5 पाहिजेत आणि मग 6 लोकांच्या 1500 केल्या तरी चालतील. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, बाकी जेवढी नावं आत्ता मी घेतली आणि जे अजून पण सगळ्यांची नावं एका वेळी नाहीत घेता येणार मला, पण जी नावं आत्ता जेवढी मी घेतली ते सगळी लोक 15,000 ग्रुप पीव्ही. तयार आहात तुम्ही सगळे? आणि जे लोक स्टार एजंट आहेत, स्टार एजंट या नाभाव आहेत, तर स्टार एजंटचा व्हॅल्यूम हा 20,000 असलाच पाहिजे, नो डाऊट. म्हणजे तेवढा तर फोकस ठेवाच, म्हणजे बरोबर चाललोय म्हणायचं आपण. आपला स्वतःचा ॲनालिसिस करण्यासाठी मी व्यवस्थित आहे की नाही किंवा मी टार्गेट ओरिएंटेड चाललोय की नाही. 20,000 पीव्ही किती कुठल्या लोकांचा? ॲटलिस्ट जो स्टार एजंट आहे. आता मला तर समाधान वाटलं, चोपडे मॅडम स्टार एजंटच आहेत पण त्या 50,000 पीव्हीचं टार्गेट घेतात. म्हणजे करलो ज्यादा का इरादा. इट्स गुड, इट्स अ व्हेरी गुड, इट्स अ कम्प्लीट रिअली जबरदस्त ग्रेट अचिव्हमेंट होईल ती. पण मिनिमम मी पकडतो की एका स्टार एजंटचा पीव्ही 20,000 आला पाहिजे आणि एका स्टार रुबीकडे जाणाऱ्या व्यक्तीचा पीव्ही 50,000 आलाच पाहिजे. आणि जो आत्ता डायमंड होण्यासाठी तयारीत आहे, जो नवीन, त्याचा 1 लाख पीव्ही आलाच पाहिजे. मी हे गणित माझ्या डोक्यात ठेवून आहे, कारण मला माहिती आहे की ते सफल लोक बनणार आहेत. तयार आहात तुम्ही सगळे? मी रिपीट करतो हे वाक्य. एका स्टार एजंटनी टार्गेट घ्यायचं आहे. मग हरिश्चंद्र गजबे मला ऐकतायत, सुषमा मॅडम मला ऐकतायत, जे स्टार एजंट ऑलरेडी आहेत. काही नवीन लोक आहेत, अगदी नवीन आहेत, त्यांनी 10-15,000 पीव्ही ग्रुप पीव्ही करायचा. म्हणजे तुम्ही तुमचं मनाला तरी समाधान वाटेल, हा सरांनी आपल्याला एक टार्गेट दिलं होतं, आपण ते पूर्ण केलं. 15,000 पीव्ही, 15,000 पीव्ही, आणि हे अचिवेबल आहे. मी तुम्हाला फार असं देत नाही की खूपच बोदरेशन नाही आहे. 15,000 पीव्ही हे अचिवेबल आहे आणि हे तुम्ही नवीन जॉईनिंगमधून आणू शकता, जुन्या लोकांकडून आणू शकता, तुमच्या वैयक्तिक असतील, टोटल ग्रुपचा असेल, टर्नओव्हरमधून. ओके, तर नवीन जो असेल न्यू 15,000 टोटल TGPV. जो स्टार एजंट आहे त्याचा TGPV असेल 20,000 अभाव. जो स्टार उभी असेल त्याचा TGPV असेल 50,000 अभाव. आणि जो डायमंड होण्याच्या कगारमध्ये आता त्याचा TGPV असेल 1 लाख. तर आपण समजायचं की आपला स्वतःचा ॲनालिसिस परफेक्ट आहे आणि आपण जे सांगितलं जाते त्याप्रमाणे चाललो होतो. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मिलेनियर बनणार आहात. तुम्ही 50,000 इन्कम ॲटलिस्ट, ज्याला आपण म्हणतो मिलेनियर होण्याच्या आधीची स्टेप आहे, त्या 50,000 इन्कम तुम्ही लवकर अचीव करू शकता आणि तुम्ही परफेक्ट रिअल गोईंग तुमची बरोबर चालली आहे. ओके, सगळे ॲग्री आहात? सर ग्रुपवर पीव्ही कशा करतात? आय एम न्यू सो आय हॅव नो आयडिया, प्लीज एक्सप्लेन. ग्रुपवर पीव्ही म्हणजे ग्रुप पीव्ही कशा म्हणजे काय? आता समजा मी आहे आणि माझ्या अंडर मी 6 लोकांची नवीन जॉईनिंग केली आणि त्या 6 लोकांनी 2,000 पीव्ही केल्या, तर 6 दुनी 12,000 पीव्ही झाल्या आणि माझ्या 3,500 पीव्ही झाल्या. तर मी जरी नवीन असलो आणि माझ्या 6 लोकांच्या 2,000 पीव्हीचा बिझनेस असेल, माझ्या 3,500 पीव्ही असतील, तर ॲटलिस्ट आपला टोटल 15,500-16,000 पीव्ही होतो. आणि हा जो टोटल पीव्ही येतो त्याला आपण म्हणतो टोटल ग्रुप पीव्ही, TGPV.
हा संगीता मॅडम, तर TGPVचा अर्थ तुमचा आणि तुमच्या डाऊनलाईन मध्ये येणाऱ्या लोकांचा, ज्यांना तुम्ही मेंबरशिप ID काढून देणार आहात, अशा लोकांचा मिळून जो ग्रुप येणार आहे. कारण मी तुम्हाला सगळ्यांना एक टार्गेट दिले आज, 20 फ्रंट लाईन आणि 20 कंझ्युमर, हे सगळ्यांनी फोकस ठेवायचंच आहे. तरच तुम्ही अगदी परफेक्ट, म्हणजे आपण पाहतो की तुम्ही जी नावं आता मी टार्गेट देतो ना, हे पण टार्गेट तुम्ही पूर्ण कराल. या व्यतिरिक्त अजून कोणाला काय बोलायचं आहे का? सुनील झुम्मकलाल, तुम्ही सुनील जी, हिंदी में बात कर सकता हूँ मैं आपसे. सुनील झुम्मकलाल, आप अपना म्यूट ओपन कर सकते हैं. सुनील झुम्मकलाल, हरिश्चंद्र गजबे, प्रकाश तांदळे, आय थिंक तांदळे का तांदळे, प्रकाश तांदळे, तुम्ही तुमचं म्यूट ओपन करा बरं, कमीत कमी ओळख तरी होऊन जाईल. प्रकाश तांदळे, आय वॉन्ट टू अनम्यूट यू. तुम्ही तुमचं म्यूट ओपन करा. अरुणा यादव कोण आहेत? हा प्रकाश सर. तांदळे सर, प्रकाश सर, आवाज येतोय का? अरुणा यादव, तुम्ही कुठून आहात? हा प्रकाश तांदळे ना? हा बरोबर आहे, मी आडनाव बरोबर घेतोय का? तांदळे. बरोबर बरोबर. हा बोला ना प्रकाश सर, तुम्ही गाव कुठलं तुमचं? मी पुण्यातलाच आहे, तसं ओके. गाव लातूर. अच्छा. मग तुमचे टीम लीडर कोण आहेत? टीम कल्पना लीडर कोण आहेत? कल्पना रणपिसे. वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. मग सर तुम्हाला आता हे रेग्युलर मीटिंगचा फायदा होतो, तुम्ही रेग्युलर असता कंटिन्युअस? हो मी आता 2 ते 3 मीटिंग केल्यात फक्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही करायचं आहे, कमीत कमी ओळख तरी झाली ना आज आपली. तर कंटिन्युअसली बरोबर 10 वाजता तुम्ही तुमच्या बरोबर काही नवीन लोक पण घेऊन जॉईन करा. पद्मश्री मॅडम, आय वॉन्ट टू अनम्यूट यू. पद्मश्री मॅडम, बोलू शकता तुम्ही. शिंदे मॅडम. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग. माझे 3200 PV झालेले आहेत ओके. पहिल्या स्टार्टचे. हा. आणि आता मी काल एकाला जॉईन 1000 PV ने केलेलं आहे. मग माझे 3500 PV झालेच पाहिजेत का? हो हो. आता हे कोअर टीमचा अर्थ का, तुम्ही 3000 करता तर अजून 500 PV करून 3.5 कंप्लीट करा ना. आलं का हो लक्षात? का? हा, आता हो उद्या हो जर केलं तर चालेल. चांगलं आहे. अजून मग तुमच्याकडे अजून एक सांगतो, हे 3500 कशा करायच्या हा. तुम्हाला. एक 10,000 मिनिमम, म्हणजे 20,000 25,000 हे IOC झालं, पण ऍटलिस्ट 10,000 रुपयाचं तुमच्याकडे प्रोडक्ट शेल्फ बनवायचं घरात, आणि त्याचे फोटो आपल्याला व्हायरल करायचे. ते शेल्फ जे आहे ना, त्याला रोलिंगमध्ये कंझ्युमर बेसमध्ये वापरायचं. ते तुमचं स्वतःचं दुकान, अगदी साध्या भाषेत सांगतो, तुमचं स्वतःचं ओन शॉप घरामध्ये तयार करणे. आणि मग लोकांसाठी तुम्ही एक एक्झाम्पल बनता. हळूहळू जे दिखताय वो बिकताय. मग तुमच्याकडे जर प्रोडक्ट असेल तर तुम्ही काय करता, ते रोलिंग करू शकता. कोणी तुमच्या घरी आला तर तो म्हणतो हे काय आहे, ही कसली कॉपी आहे, चला आपण चहा पिऊन पाहूयात, चला कॉफी पिऊन पाहूयात, हळूहळू चला हे प्रोडक्ट बघूयात काय. मग एक साबण, एक पेस्ट, एक चहा, या हातोहात सेलिंग पण वाढते. तर यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मला खूप आवडेल की तुम्ही तुमचा प्रोडक्ट डिस्प्लेचा फोटो ग्रुपवरती शेअर करा. ओके ओके, थँक्यू सर. ओके ओके ओके, ठीक आहे. त्यामुळे 3.5 कंप्लीट करायच्याच. ठीक आहे. ओके. सुवर्णा क्षीरसागर, मी तुमचं म्यूट ओपन करतो. तुमचा प्रश्न तुम्ही विचारा, कारण सगळेजण ऐकतील तर बघू, त्यांनाही फायदा होऊन जाईल. स्टार एजंट पण माझ्या खाली लोक. ओके सुवर्णा मॅडम, तुम्ही तुमचं म्यूट ओपन करा. हा सर. हॅलो सर, गुड टीम मॉर्निंग. लीडर कोण आहे तुमचे? टीम लीडर मनोज चकुंडे. ओके, हा बोला मॅडम, बोला. तर सर मी बऱ्याचशा लोकांना सांगते, मला खूप 5 वर्ष झालं मी जॉईनिंग होऊन 25 मार्च 2016, परंतु मला कुठेही जाता येत नव्हतं. 1-2-3 मीटिंग पुण्याला आणि सातारला 1-2च पाहिला. त्यानंतर मी घर बसल्याच कुणी मागितलं तर प्रोडक्ट द्यायचे खालच्या टीमला, पण टीम कुठलीच काम करत नाही, म्हणजे वापरतच नाही. थोडे दिवस वापरलं, त्यानंतर बंद केलं की. बरं, ठीक आहे. मग तुमच्या आता टोटल, म्हणजे तुमच्या खाली डायरेक्ट फ्रंट मध्ये किती जॉईनिंग आहे? माझ्या अंदाजे तरी 10 असतील सर. तुमच्या फ्रंट मध्ये का? हा, कारण मला वाटतं आपली ओळख आता फक्त ह्या स्पीकर ट्रेनिंग मध्येच झाली आहे, बरोबर ना? येस सर. येस येस, ठीक आहे. आता काय माहिती आहे का, मेन गोष्ट कुठली होते, मी 5 वर्षापूर्वी जॉईन झालो, पण माझ्याकडे एज्युकेशन नाही, मग प्रॉपर नॉलेज नाही घेतलं.
आणि लोकांना जॉईन करून ठेवलं, म्हणजे काय झालं, आपल्याला परवरिश करायचं माहिती नाही ना, आपण टीम तयार केली आणि त्या लोकांना हो पण सिस्टममध्ये आणलं नाही. आता त्यांना ऑनलाईनच्या सिस्टममध्ये आणा. आता जे जुने आहेत ते कदाचित जुने म्हणजे डिश पण झाले असतील तुमचे, आता 5-5 वर्षापूर्वीचे म्हटल्यावर ते काम करत नसतील. तर मी तुम्हाला सांगेन की त्यांना ऑनलाईनचा फायदा म्हणजे ऑनलाईन सिस्टम अडॉप्ट करण्यासाठी तुम्ही त्यांना सजेशन द्या. त्यासोबत मॅडम काय करा माहिती आहे का तुम्ही, त्यासोबत तुम्ही नवीन टीम तयार करण्याकडे फोकस करा. हो लक्षात आलं सर. का? न्यू हो म्हणजे न्यू ब्लड पाहिजे आपल्या टीममध्ये, नवीन सळसळतं रक्त. आणि ते असे पाहिजेत की आता त्यांना इमिजिएटली नॉलेज, इमिजिएटली इन्फॉर्मेशन, लगेच लगेच प्रोडक्टिव्हिटी पाहिजे. प्रोडक्टिव्हिटी कधी मिळेल त्यांना, प्रॉपर एज्युकेशनमध्ये आले तर, आणि मग प्रोडक्टिव्ह वर्क व्हायला लागेल. ठीक आहे ना? तर हा टीम आपली सर. आता प्रोडक्टिव्ह तयार करण्यासाठी तुम्हाला प्रिपेअर व्हायचं आहे. जे काम करत नाही ना ते सोडून द्या, डोक्यातून काढून टाका, त्याच्याबद्दल स्वतःला मनाला काही लावून घेऊ नका आणि रिजेक्शन स्वतःवरती काहीच घेऊ नका. असं समजा की आणि आज नवीन जॉईनिंग झाले तुमचं आणि आता तुम्ही जे नवीन जी टीम तयार कराल त्यांना मात्र सिस्टममध्ये आणा. ठीक आहे? आणि सर त्या दिवशी एक व्यक्ती असेच आले होते. हम्म. माझ्या घरी जो बिझनेस ते पण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की बोला एक ना. डिंकवड्याची गिरण आहे, छोटस दुकान होतं ते बंद केलं. आपलं DXN नाही कधीच बंद करणार. आणि दुसरी गोष्ट तर ते उपवासाचं दळण न्यायला आले नवरात्रात. तर बर. मी त्यांना बरेचसे सांगितलं, ते शिरंब्याचे होते. तर ते मला काय म्हटले, स्वदेशी माल तुम्ही का विकता? म्हटलं स्वदेशी कशाहून काय? आणि म्हटले माझी मुलगी तर MD आहे. मग मी बर का ह्याच्यावर हे करू? आणि ते मूळ शिरंब्याचेच होते. मी बर त्यांना बर. बरीचशी लोक सांगितली, की माझ्याकडनं प्रोडक्ट नेतात, विकतात म्हणजे युज करतात. तर ते म्हटले ते की सकुंड्यांचेच पाहुणे आहेत. परत प्रश्न बर. काय केला? गावातले सांगितले, की बाबा विश्वास बसण्यासाठी. तर ते म्हटले ते हो ते मेहुणे आहेत त्यांचे म्हणून ते त्यांचं ऐकून करत असतील. असतात म्हणजे काही लोक. फक्त काय हां, करा, त्यांना तर घरी आले असतील तर त्यांना चहा प्यायला द्या आणि सांगा हा चहा सगळं बदलू केलं शकता सर. का घरातला. सगळं तर केलं. चहा आपलं बदलाय. DXNचं पुस्तक असतात दिलं. काही लोक फुल निगेटिव्ह असतात. काही लोकांना होतं माझी पोरगी एमडी करते आणि मी तुमचं कशाला मेडिसिनचं ऐकू. इगो पण हार्ट होतो काही लोकांचा. बरोबर आहे. आता तिने तुमच्या तुमच्या त्या समजा त्या बाबांनी ऐकलं तुमचं आणि तुमची स्पिरूला घेऊन ते घरी गेले, तर ती पोरगी त्यांना बाबांना जागेवर बसवून देणार नाही, नीट खाऊ देणार नाही. हं. ह्या गोष्टी घडतात. काही पॉझिटिव्ह लोक भेटतील, काही निगेटिव्ह लोक भेटतील, पण समजून घ्यायचं आपल्याला हा माणूस पॉझिटिव्ह वाईब्समध्ये आहे का निगेटिव्ह वेव्समध्ये. ऐकण्याच्या मनस्थितीतला माणूस असेल तर त्याला माहिती देण्यात काही अर्थ नाही. तुम्ही म्हणजे भरपूर माहिती द्या त्यांना, पण पुढच्या माणसाची मनस्थिती ऐकण्याची सुद्धा नाही आहे. तर तुम्ही किती सोन्याची माहिती द्या, त्याला ऐकायचंच नाही तर त्याला कशाला एनर्जी वाया घालवायची. त्यापेक्षा आणि नेक्स्ट एनर्जी दुसऱ्याकडे द्या. जॉईनिंग तर असे आहेत का ना, एक वकील हम्म. आहेत, 2 शिक्षक आहेत. असे हम्म. तर बऱ्यापैकी की ज्यांना कळतंय, तरी पण ते त्याला नकार देतात. 2 त्यांना शिक्षक, 1 गरज नाही. वकील आहे. वकील आहे, शिक्षक आहे, गरज नाही वाटत त्यांना. त्यांना त्याची यूज पण प्रायोरिटी केलं. आणि नीड समजलेली नाहीये. काही लोक कदाचित थोडंफार प्रोडक्ट वापरतील, पण तुम्हाला मी सांगतो मॅडम, पैसे पाहिजे म्हणणारे लोक पाहिजेत आपल्याला. साधं बोलतो बघा आता. बरोबर आहे. ओके ते असं सर. म्हणले पाहिजेत, मॅडम मला ना 10,000 एक्स्ट्रा कमवायची इच्छा आहे, तुम्ही सांगा मी ते काम करायला तयार आहे. म्हणजे त्यांनी हं. म्हटलं पाहिजे आपल्याला मला लाईफ बदलायचं आहे, तर तुम्ही मला गाईड कराल का. तर तुम्ही त्यांना विचारलं की सर मॅडम तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम करायचं आहे, तुमची स्वप्न काय आहेत, तुमची ड्रीम्स काय आहेत, तुम्हाला एक ॲडिशनल इन्कम हवा आहे का, असे प्रश्न नक्की विचारायचे. ठीक आहे ना? हं. ओके ओके मॅडम, सर. ॲटलिस्ट 15,000 PV करून दाखवायच्या मला आणि मग मला सांगायचं यस सर पहा आम्ही 15,000 PV केलेत, मी तुम्हाला नवीनमध्ये पकडतो एकदम. बरं. आणि मी व्हिडिओ पण नाही तयार केला. तर आमच्या मिस्टरांना पण आवडेना. पर्सनल कसं सकुंडे, श्रद्धा आहे की नाही सकुंडे? हो हो हो. तर ते म्हटले त्यांचा जर व्हिडिओ नाही तर तुम्ही कशाला व्हिडिओ करता? त्यामुळे माझा आतापर्यंत व्हिडिओ पण नाही. आणि नाही. सर ऐका ना तुमच्याकडे आणि बघा आता मी तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला, की त्यांनी केलं नाही म्हणून तुम्ही करणार नाही का व्हिडिओ? मग ते स्पीकर नाही म्हणून तुम्ही स्पीकर बनणार नाही, असं झालं का अर्थ त्याचा? तेच झालं. नानींचं नाही. आमचं बोलणं झालं. हं. नानी भंडारे आणि आमचं बोलणं झालं. आता समजा तुम्हाला पुढं सरकायचं आहे, तुम्हाला पुढं व्हायचं आहे, तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे. तुमच्या कदाचित 1-2 व्हिडिओ बघून तुम्हाला अप्रोच करणारी संख्या वाढेल हळूहळू लोकांची. आणि मेन येस. काय आहे, की उद्याच्या भविष्यातले चांगले लीडर बनण्याची ही सुरुवात आहे. अँड 1000 मैल्स जर्नी स्टार्ट विथ अ सिंगल माईल. म्हणजे तुमच्या एका पावलाने सुरुवात होते. बरोबर आहे ना? हो सर. 1000 मैल मला जायचं आहे, पण मी पाऊलच नाही टाकणार, तर मग कसं जाणार आपण? नाही मी उद्याच्याला मोडकं-तोडकं करणार व्हिडिओ बनवून आणि तुमच्याला चुकला पर्सनल तरी सेंड करणार. चालेल, आपल्याला लोक हसली तरी चालतील. ते मी माझ्या आता बघा, पुढचा माणूस माझ्यावर हसला तर मी मी एक्सेप्ट नाही करत ना ती गोष्ट. मी म्हणतो चल मी शिकतोय. काय बोललो मी? हं.
समजा एखादी शिकते. म्हणले काय व्हिडिओ बनवलाय, असं कुठे व्हिडिओ बनवतात, ते येडाच आहे म्हणणार नाही. मला म्हटलं एखादा असं कुठं बनवतात होय. आणि जर मी त्याला म्हणलं असू दे ना, मी शिकतोय, मी घेणार नाही ना माझ्या मनाला लावून ती गोष्ट. पटतंय का मी बोलतोय ते? त्यामुळे बरोबर. जरी मोडका तोडका असला तरी चालेल, जरी काही वाटलं तरी चालेल, पण त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. कारण छोटे छोटे टॉपिक घ्या तुम्ही, आणि तुम्हाला तेवढं ट्रेनिंग देतोय आम्ही, तुम्हाला नोट्स काढताय, तुम्ही लिहून घेताय, तर मग एक स्मॉल व्हिडिओ बनवायला काय हरकत आहे. हळूहळू तुम्ही स्टार्टअप कराल, तुम्हाला बघा किती कॉन्फिडन्स येईल नंतर नंतर सुद्धा. पण सुरुवात मात्र तुमच्या सुरुवातीच्या एका इंट्रोडक्शनच्या व्हिडिओ पासून करा चांगली, मग तुम्हाला बघा चांगलं वाटेल अजून. ठीक आहे ना? ओके सर. उद्या अपेक्षित मी आहे. तुम्हाला येस, नक्की सकाळी उठल्या उठल्या लवकर फ्रेश होऊन व्हिडिओ बनवा आणि पाठवा ग्रुपवरती. आणि ठीक आहे? तुम्हाला कॉल करते उद्या पर्सनल. येस येस, चालेल, नक्की बोलू आपण. थँक्यू सर. ओके. ओके, चालेल मग मित्रांनो. ठीक आहे, सर्वांचं स्वागत. आज थोड्याशा गप्पा मारायच्या होत्या म्हणून काही लोकांना थांबवलं, आणि थांबत जावा, आपण बोलत जाऊ. चालेल का असं? बघा मला सांगा, तुम्हाला चालणार असेल. मी जेवलो असेल तर थांबणार, मी जेवलो नसेल तर मी नाही थांबणार. माझं जर जेवण झालं असेल ना तर मी थांबणार थोडा वेळ, कारण तशी मला झोप येत नाही 1 वाजला तरी. नाहीच आहे, झोपच मोडलेली आहे आपली. तर थँक्यू सर. ओके, तुम्हाला चालणार असेल तर मी सांगणार लोकांना, सर 11 वाजलेले आहेत, मीटिंग आपली संपलेली आहे, तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता. ज्यांना क्लोज करायचे त्यांनी क्लोज करा, कारण बरोबर 11ला क्लोज करणार आपण. आणि ज्याला डिस्कस करायचं आहे, काही आयडिया शेअर करायचं आहे, माझ्याशी बोलायचं आहे, काउन्सिलिंग म्हणू आपण याला पर्सनल, तर ते पण आपण मदत करू तुमची. ठीक आहे? हा मला वाटतं यातनं भरपूर शिकू पण शकाल तुम्ही. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. आणि तुम्हालाही बोलायचं असतं आणि आपण बोलत नाही, मग हे काय होतं, वन वे टॉकिंग होतो फक्त. म्हणजे तुम्हाला पण काहीतरी विचारायचं आहे, मला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे, निगेटिव्ह मधला निगेटिव्ह प्रश्न आणा, कारण 15 वर्षांनी असं ठोकून 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 निगेटिव्ह लोक भेटून गेले तर आम्हाला भरपूर. 15 वर्षापासून किती निगेटिव्ह लोक भेटून गेले असतील. कुठलाही प्रश्न विचारा, तुम्हाला अडचण येत असेल तर नक्की विचारा. पण माझी परीक्षा नका घेत बसू. पण थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.